नंतर मी एअरफोर्समध्ये पुन्हा गणवेशातच 15 वर्ष नोकरी केलेली आहे. अँटी करप्शन ब्युरोमध्ये पण होतात. तर त्याच्यामधले काही तुम्ही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी जे लोकसेवक आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करायची असते. तलाठी या कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली आहे की रिटायरमेंट नंतर कसं लाईफ जगावं. नॉर्टन कंपनीची गाडी आहे, वर्ल्ड वॉर 2 मधली गाडी आहे. 6150 किलोमीटर आम्ही ती मोहीम पूर्ण केली. मग आम्ही भारत एकात्मतेचा संदेश घेऊन ही टूर केलेली आहे. तो विषय घेऊन मी सेलिब्रेशन @60 नावाचं पुस्तक लिहिलं. मला एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करायचा होता. त्यांनी मला ICUमध्ये आणि व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. ऑक्सिजन लेवल ट्रिमंडस खाली आली होती. पुरता नागवला गेला. सर्व राजकारण्यांनी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी, भ्रष्ट उद्योजकांनी सगळी लुटमार केली. की आपण आता देशाला जाती धर्माच्या पलीकडे बघितलं पाहिजे. ते मे 90पर्यंतच्या त्या पिरियडमध्ये 9 वर्षामध्ये जेवढे प्राईम मिनिस्टर होते, इन्क्लुडिंग इंदिरा गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, राजीव गांधी, राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग, पाकिस्तानमध्ये आम्ही 10 दिवस तो मोठ्या मनानं आपण ॲक्सेप्टच करायला हवे. त्यांनी 60 नंतर की आमचं देशासाठी योगदान काय आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव चेतन मराठे आणि आज आपण भेटलो आहे अनिल पाटील या व्यक्तिमत्वाशी ओळख करून घ्यायला. गेली 15 वर्षे त्यांनी एअरफोर्समध्ये सर्व्हिस केली. महाराष्ट्र पोलीसमध्येही 25 वर्ष सर्व्हिस केली आणि वयाच्या 60 नंतर ॲक्च्युली जीवन जगायला सुरुवात केली. आता ते रायटर पण आहेत. कमीत कमी 3 पुस्तकं अजूनपर्यंत लिहिलेली आहेत आणि भरपूर सारी पुस्तकं अजून त्यांची यायची पण आहेत. चला तर आज त्यांच्याशी गप्पा मारूया, जाणून घेऊया त्यांचं बालपण कसं होतं, एअरफोर्समध्ये काय काय कसे त्यांना अनुभव आले, पोलीस असताना त्यांना कसे अनुभव आले आणि त्यातून आपल्याला काही नवीन शिकायला मिळतं आहे का. चला तर मग त्यांच्याशी गप्पा मारूया. नमस्कार काका, पहिले तर धन्यवाद की तुम्ही वेळात वेळ काढून आलात आणि आज आमच्याशी गप्पा मारायला रेडी झालात. तर आपण तुर्तास होऊया की तुमचं बालपण कसं होतं आणि तुम्हाला म्हणजे एअरफोर्समध्ये जाण्यासाठी प्रेरणा कुठून मिळाली आणि कसं डिसाईड केलं की मी एअरफोर्समध्ये जाणार, त्याच्याविषयी आम्हाला जरा म्हणजे बालपणीची मजा आणि एअरफोर्सचं डिसिप्लिन असं दोन्ही थोडंसं सांगितलं तर मजा येईल. नमस्कार, मी अनिल पाटील. रायगड जिल्ह्यातील खिडकी लेभी नावाच्या एका लहानशा खेडेगावातून माझा जन्म. कोकणामधलं हे गाव आणि निसर्ग सौंदर्य भरपूर असलेलं असं आहे. नदी, डोंगर, समुद्रकिनारा, धरण. त्यामुळं तिथे माझं बाळपण खूप छान मशीर गेलं. लहानपणापासून मला वाचनाची आवड असल्यामुळं देशप्रेम, राष्ट्रप्रेम हे होतच होतं. तेव्हा मी शाळा कॉलेजमध्ये शिकताना मला नेहमीच वाटलं की मी गणवेशातच नोकरी करावी. म्हणून मी कॉलेज INSEE जॉईन केली. कॉलेजनंतर मी एअरफोर्समध्ये पुन्हा गणवेशातच 15 वर्ष नोकरी केलेली आहे आणि त्यानंतर 24 वर्ष म्हणजे महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये जॉब केलेला आहे. त्यामुळं मला ही गणवेशातली नोकरी स्टार्ट टू एंड आतापर्यंत भरपूर आवडलेली आहे आणि मी इच्छापूर्वक निष्ठेनं केलेली आहे. पहिले एअरफोर्सकडे न जाता आपण पहिले महाराष्ट्र पोलीसकडे येऊया. आणि तुमचं महाराष्ट्र पोलीसमध्ये तुम्ही असताना म्हणजे 25 वर्ष तुम्ही महाराष्ट्र पोलीसमध्ये होतात, तर तेव्हा तुम्ही म्हणजे कसं तुमचा काय काय अनुभव होते, तुमचे पोस्टिंग्स कुठे कुठे होत्या आणि तुम्ही कसे तिकडे रुजू झालात आणि नंतर आय थिंक तुम्ही अँटी करप्शन ब्युरोमध्ये पण होतात. तर त्याच्यामधले काही किस्से कहाणी आम्हाला सांगा की. 31 मे 90ला मी भारतीय वायुसेनेतून बाहेर पडलो. अगोदरच MPSC परीक्षा पास केली असल्यामुळं बरोबर 15 जूनला मी महाराष्ट्र पोलीस सेवा जॉईन केली. ट्रेनिंग केल्यानंतर पोस्टिंग आमच्या नाशिक, पुणे, ठाणे शहर, मुंबई शहर अशा वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी होत्या. बदल्या भरपूर असतात आणि तिथला कामाचा रोल बऱ्यापैकी सिमिलर असतो. जेव्हा मी 4 वर्ष इच्छापूर्वक अँटी करप्शन ब्युरो जॉईन केलं, तिथलं कामाचं स्वरूप थोडं वेगळं होतं. कारण तुम्ही भ्रष्ट अधिकारी कर्मचारी जे लोकसेवक आहेत त्यांच्याविरुद्ध कारवाई करायची असते आणि तुम्हाला ते अन्यायकारक काही नसतं. त्यामुळं चांगल्या प्रकारे कारवाई करायला किंवा काम करायची ती योग्य संधी होती. माझा स्वभाव पाहिल्यास माझ्या ते सर्वात जास्त आवडीचं सेक्शन होतं जिथे मी सलग 4 वर्ष काम केलेलं आहे.
यामुळे अगदी लहानशा लोकसेवापासून म्हणजे ग्रामीणमध्ये तलाठ्यापासून अगदी IPS IAS अधिकाऱ्यापर्यंत कुठेही जर लाचेच्या मागणीबाबत किंवा त्यांच्या अपसंपत्तीबाबत तक्रार आली तर आम्ही त्याप्रमाणे योग्य ती कारवाई करतो आणि ते सगळं ते प्रकरण किंवा ते त्याची जी दोषारोपपत्र असेल ते योग्य त्या कोर्टात पाठवलं जातं आणि त्यानुसार योग्य तो निर्णय होतो. तर ACB मधला अनुभव खूपच चांगला होता माझ्याकडे. आता आम्ही बऱ्याचशा पिक्चरमध्ये किंवा सिनेमांमध्ये बघतो की रेड टाकली जाते आणि असं सगळं काय होतं. तर ते खरोखर म्हणजे आपल्या खऱ्या आयुष्यात पण असं होतं का काही वेगळी प्रोसेस असते त्यासाठी? हो, रेड टाकणं म्हणजे ट्रॅप करणं हा प्रकार एक आहेच जो सर्वात महत्त्वाचा आहे. कुणीही माणसानं कुणीही व्यक्तीनं जर एखाद्या लोकसेवकाविरुद्ध अँटी करप्शन ब्युरोकडे तक्रार केली की हा माझ्याकडं माझ्या कायदेशीर कामासाठी लाच मागतोय तर त्याच्याविरुद्ध ट्रॅपची कारवाई केली जाते. त्यासाठी अँटी करप्शन ब्युरोचा मॅन्युअल आहे आणि जो कायदा आहे त्यानुसार सगळं प्रोसिजर फॉलो केला जातो. कुठल्याही प्रकारे त्या माणसावर सुद्धा अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाते. मग हे ट्रॅप करताना जी लाचेची मागणी असेल जर तो सरकारी अधिकारी असेल मोठा लोकसेवक असेल तर अगोदर त्याच्या मागणीची लाचेच्या डिमांडचं व्हेरीफाय केलं जातं की खरोखरच यांनी लाचेची मागणी केली की हा खोटी तक्रार करतोय. मग 2 पंचासमक्ष ते व्हेरीफाय केलं जातं की त्यांनी मागणी केलेली आहे. हे सगळं रेकॉर्ड केलं जातं आणि ती मागणी प्रूव्ह झाली की त्यांनी मागणी केलेली आहे. तो कुठलाही अधिकारी असेल मोठा लोकसेवक असेल राजकारणी असेल तर मग त्याच्यावर मग ट्रॅप नेला होतो. मग ट्रॅपसाठी वेगवेगळे प्रोसिजर आहेत. त्यापैकी एक म्हणजे पूर्वीपासून फॉलो केलेलं की लाचेची मागणी आहे तेवढी रक्कम ह्याच्याकडे आपल्या जो तक्रारदार आहे त्याच्याकडे दिली जाते. त्याला अगोदर अँथ्रासिन पावडर लावली जाते. ती पावडर त्याचे गुणधर्म असे असतात की ती पावडर नॉर्मल डोळ्यांना दिसत नाही पण ती अल्ट्राव्हायोलेट रेज खाली पाहिलं तर ती चमकते, हिरवट पिवळी चमकते ती. मग ती ह्या नोटाला लावली असल्यामुळं आणि ती देताना तो घेणारा जो ग्रस्त आहे जो आपण आता भविष्यात आपण आरोपी काढणार आहोत त्याच्याही ते हाताला लागते. त्यामुळे ट्रॅप झाल्यानंतर जर अंधार करून हे चेक केलं तर देणाऱ्याच्या आणि घेणाऱ्याच्या दोघांच्याही हाताला ती दिसते आणि त्यानं प्रूव्ह होतं की यांनी लाच डिमांड केली आणि मागितली. आणि हे सगळं त्याच्याबरोबर एक रेकॉर्डर्स पाठवलं जातं व्हॉइस रेकॉर्डर. तर त्यांचं जे काय बोलणं होतं आहे तक्रारदार आणि त्या आरोपीमध्ये हे सगळं रेकॉर्डरसुद्धा असतं. मग अशा प्रकारे तो ट्रॅप सक्सेस झाला. मग पुढची जी नॉर्मल प्रोसिजर आहे ती सगळी फॉलो केली जाते. त्याला अटक करणं त्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळवणं त्याच्या सस्पेन्शनसाठी प्रोसिजर फॉलो करणं या सगळ्या गोष्टी मग प्रोसिजरचा भाग आहे. आय एम शुअर या सगळ्या प्रोसेसमध्ये तुमच्या कधी आमदार खासदार असे मोठे मोठे लोक पण आलेच असतील. आमदार खासदार कमी पण लोकसेवक भरपूर त्यामध्ये की असे लोकसेवक जे आता ग्रामीण भागामध्ये तलाठी भरपूर पैसे डिमांड करतात. शेती नावावर करायला रजिस्टर करायला नोंदणी करायला डिमांड असतो. त्यामुळे सगळ्यात जास्त महाराष्ट्रामध्ये तलाठी ह्या कर्मचाऱ्यावर कारवाई झालेली आहे. तसेच सगळ्या अधिकारी कर्मचारी भरपूर ठिकाणी डिमांड केलं जातं. अगदी न्यायाधीशाच्या ऑफिसमध्ये सुद्धा आणि कलेक्टर ऑफिसमध्ये सुद्धा डेप्युटी कलेक्टर लेवलचे अधिकारीसुद्धा इथे सुद्धा हे लाचेचं डिमांड असतं. त्यामुळं असे कारवाई करताना खूप काळजी घ्यावी लागते. स्पेशली जेव्हा न्यायालयात कारवाई केली जाते तेव्हा तिथल्या मुख्य कोर्टाच्या न्यायाधीशाकडून परवानगी लागते. त्यामुळे तुम्हाला ती परवानगी मिळणं अशी ती पण सहज नाही. त्यामुळं तुम्हाला वेल प्लॅन्ड हे ट्रॅप असेल तरच तो सक्सेस होतो. त्यामुळे तुम्ही किती नियोजनपूर्वक करताय किती गोष्टींची काळजी घेताय किती बारकाव्यानं तो ट्रॅप करतायत त्यामुळं त्याला शिक्षणाचं प्रमाण वाढतं.
आता ह्या 15 वर्ष आणि 24 वर्षाच्या सर्व्हिसनंतर आय थिंक 60व्या वर्षानंतर तुम्ही खरं आयुष्य जगायला सुरुवात केलीत असं आपण म्हणूया. तर याच्याविषयी तुम्ही आम्हाला काय सांगू शकता की 60व्या वर्षानंतर कसं प्लॅन करावं आम्हाला आमच्यासारख्या यूथ लोकांसाठी किंवा जे 60ीत आत्ता पदार्पण करतायत अशा लोकांसाठी काय तुमच्याकडनं हे असेल आणि तुम्ही कशी सुरुवात केलीत की रिटायरमेंटनंतर कसं लाईफ जगावं त्याच्याबद्दल आम्हाला सांगा आता. चेतन, माझ्यासाठी हा सर्वात आवडीचा प्रश्न आहे. कारण प्रत्येक माणसानं, मग तो सरकारी नोकरीत असेल, नोकरदार असेल किंवा व्यावसायिक असेल, त्यांनी 60नंतर किंवा सेवानिवृत्तीनंतर आपलं आयुष्य जल्लोषपण जगावं या मताचा मी आहे. त्यामुळे जेव्हा मी अराऊंड 39 वर्ष नोकरी करून बाहेर पडलो तेव्हा पुन्हा नोकरी करायच्या यात नव्हतो. मी लहानपणापासून उद्योगी किंवा उन्हाळ स्वभावाचा असल्यामुळं मला भरपूर इच्छा होत्या, ज्याची माझ्याकडे एक मोठी बकेट लिस्टच होती की मी आता काय काय करावं, पुढचं माझं आयुष्य म्हणजे मी 60नंतर जगायचं ते जल्लोषपूर्ण आनंददायीच असायला पाहिजे, ह्या दृष्टीनं माझं नियोजनही होतं. तर जर आपल्याला 60नंतरचं किंवा सेवानिवृत्तीचं नंतरचं आयुष्य चांगलं हवं असेल तर वन हॅज टू प्लॅन की आपली म्हणजे आर्थिक बाब, शरीर आणि मनाचं आरोग्य हे सगळं नियोजित असेल, चांगलं मेंटेन केलं तर जगण्याचा आनंद द्विगुणित करता येईल. त्यामुळे आत्तापर्यंत मी निवृत्त झाल्यानंतर माझ्या बकेट लिस्टमध्ये ज्या गोष्टी लिहून काढल्या त्यापैकी बऱ्याचशा गोष्टी मी सहज पूर्ण केलेल्या आहेत आणि आजही चालू आहेत. तुझी बकेट लिस्ट पण आम्हाला सांगा की तुमची काय बकेट लिस्ट आहे. त्यामध्ये मला होतं की माझ्याकडे एक जुनी बाईक होती, जुनी विंटेज गाडी होती जी 20 वर्ष भंगार अवस्थेत पडून होती. माझं इंजिनिअरिंगचं पूर्ण लॉज वापरून ती मी पुन्हा रिस्टोअर केली. हो, नॉर्टन कंपनीची गाडी आहे, वर्ल्ड वॉर II मधली गाडी आहे, ज्याची भंगारमध्ये किंमत 5,000 होती. आज ती ऑन रोड धावते, RTOचा नवीन नंबर आहे. तिची आज मार्केट व्हॅल्यू 10 लाख रुपये आहे. बापरे. आणि हे सगळं करताना ती गाडीच मी 4 नेपाळ्यानं बोलून माझ्या टेरेसवर नेली फ्लॅटच्या. रोज सकाळी बरमुडा घालायचं आणि आपलं काम सुरू करायचं. वर्षभरात ती गाडी एकदम चकाचक अपडेट झाली. वा. तसंच मला भटकनचा खूप आवड असल्यामुळं रिटायरनंतर मी वेगवेगळ्या ग्रुपमधून निसर्ग भ्रमंती सुरू केली. ट्रेकिंग त्यामध्ये आहे, माउंटनरिंग आहे, गड किल्ले फिरायचं सगळं चालू होतं. आणखी एक माझं मोठं पॅशन, मला बायकिंगची खूप आवड होती. जेव्हा मी एअरफोर्समध्ये होतो तेव्हा मद्रासमध्ये मी ट्रेनिंगला असताना, चेन्नईमध्ये ट्रेनिंगला होतो पहिलं 1.25 वर्ष, नंतर 1 वर्ष, जवळ 2.25 वर्ष, तेव्हा तिथे सोलोवरून जो एअर स्ट्रीप आहे तिथं बायकिंगच्या स्पर्धा व्हायच्या. अच्छा. आणि मी पाहिल्यानंतर मला तर क्रेज होतं की मला असं काहीतरी कोणती मला स्पॉन्सर करावं आणि मी ह्यामध्ये भाग घ्यावं. मी माझं घरच त्या एअर स्ट्रीपवर बांधेल आणि रोज प्रॅक्टिस करून मस्त बायकिंगची मजा घेईल. ती राहिलेली इच्छा मी आता पुन्हा मग सुरू केली. आणि जेव्हा मुलानं मला नवीन बाईक घेऊन दिली, बुलेट क्लासिक 350 क्लासिक, तेव्हा मी लगेच एक बायकिंग ग्रुप जॉईन केला आणि लेह लडाख बायकिंग टूर केली. 22 सलग म्हणजे जम्मू तावीपासून चंदीगडपर्यंत 2200 किलोमीटर इझिली ती टूर झाली. बापरे. मग आनंद एवढा वाढला की मग मी माझाच माझ्या रिटायर्ड एअरफोर्स आणि पोलीस अधिकाऱ्यांचा ग्रुप तयार केला, बायकिंग ग्रुप तयार केला. आणि आतापर्यंत आम्ही 15-20 तरी लहान मोठ्या मोहिमा केलेल्या आहेत. त्यात सगळ्यात मोठी मोहीम जस्ट कोविडच्या अगोदर म्हणजे फेब्रुवारी-मार्च 2020मध्ये आम्ही एक गोल्डन क्वाड्रिलॅटरल भारत चतुष्कोण मोहीम केली. एका सलग 16 दिवसामध्ये बाईकवरून 6,150 किलोमीटर आम्ही ती मोहीम पूर्ण केली. भरपूर मोठा अनुभव होता. त्यावेळी भारतामध्ये हिंदू मुस्लिम किंवा असं एक भरपूर वातावरण गढूळ झालं होतं. मग आम्ही भारत एकात्मतेचा संदेश घेऊन ही टूर केलेली आहे. वा, सुंदर. त्यामुळे लोकांनी खूप ॲप्रिशिएट केलं. मथुरामध्ये तिथे लोकल स्थानिक आमदार आणि रोटरी क्लबनेही आमची ही गोष्ट भरपूर मनावर घेतली, सत्कार केला आमच्या लोकांचा आणि छान मजेशीर टूर झाली. अशा याचप्रमाणे मी आणखी फोटोग्राफी क्लबचा मेंबर आहे. फोटोग्राफी करतो. इतर म्हणजे हे भ्रमंती चालूच असते.
आणि त्याचबरोबर मी पूर्वी म्हणजे कॉलेज जीवनामध्ये असताना मला लिखाणाची वाचनाची ट्रेमंडस आवड होती. पुन्हा एकदा मी हे लिखाण सुरू केलं. मग पहिला विषय माझ्यासाठी होता की हाच जो पहिला तुमचा प्रश्न होता की सेवानिवृत्तीनंतर की रिटायरमेंटनंतर आयुष्य कसं जगावं. तो विषय घेऊन मी सेलिब्रेशन @60 नावाचं पुस्तक लिहिलं. अरे वा. विषय हाच आहे की आयुष्य कसं मजेशीर आनंदी जल्लोषपूर्ण जगावं. बरोबर. आणि त्या पुस्तकाला ट्रेमंडस हे त्याला लोकांचं प्रोत्साहन मिळालं, वाचकांना आवडलं. मुंबईमधलं आयडियल बुक डेपो आहे, त्यांनी त्यांच्याकडे सलग 2 महिने हे पुस्तक बेस्ट सेलिंग पुस्तकामध्ये होतं. आता ती दुसरी आवृत्ती आहे आणि छान चाललं आहे. त्याचप्रमाणे मी आणखी मग 2 पुस्तकं आणखी लिहिलेली आहेत. 4थं पुस्तक आता प्रकाशनाच्या मार्गावर आहे आणि हे सर्व चालू आहे. आयुष्य मजेशीर चाललेलं आहे. वा, सुंदर. बकेट लिस्टमध्ये म्हणजे तुमचं एक झालं लिखाण, बाईक राईड, तुम्ही बाईक एक रिस्टोरेशन केलं आणि आता हे झालेली बकेट लिस्ट आहे. अजून पुढची विश लिस्ट काय आहे? हां, बकेट लिस्टमध्ये राहिलेल्या तशा भरपूर गोष्टी आहेत आणि जमेल तेवढ्या मी पूर्ण करतो आहे. आता मी मध्ये 2021मध्ये अमेरिकेत असताना रोज ॲव्हरेज 12 किलोमीटर पायी चालायचो. पाठीवर लहानशी सॅक, कॅमेरा, पाण्याची बाटली आणि थोडं ड्रायफ्रूटचं पॅकेट असं घेऊन मी रोज फिरायचो. उद्देश हा होता की मी भारतात आल्यानंतर मे 2022मध्ये मला एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रेक करायचा होता. काही मी आल्यानंतर काही कारणास्तव झाला नाही, ती गोष्ट वेगळी. पण ती एक माझ्या बकेट लिस्टमध्ये ती एक गोष्ट आहे की मला जमेल तेव्हा माउंट एव्हरेस्ट बेस ट्रेक करायचं आहे. त्या व्यतिरिक्त मला मी एअरफोर्समध्ये असताना मला एक संधी हुकली म्हणता येईल की मला अंटार्क्टिकाला जायचं होतं. म्हणजे 1980-90च्या दरम्यान भरपूर भारत सरकारच्या मोहिमा अंटार्क्टिकामध्ये अशा शोध मोहिमा असायच्या. रिसर्च करण्यासाठी आपल्याकडं टीम जायची आणि त्यांना नेण्यासाठी मी-8 हेलिकॉप्टर वापरलं जायचं. जेव्हा ही माहिती आली की त्यांनी व्हॉलंटियर्स मागवलेले आहेत की कोण जायला तयार आहे त्या याच्यावर, मी लगेच नाव दिलं. पण दुर्दैवानं मी-8 हेलिकॉप्टर ट्रेन नव्हतो, त्यामुळे संधी मला मिळाली नाही. मग ती इच्छा माझ्याकडे अजूनही आहे की मला शक्य होईल तेव्हा मी अंटार्क्टिकाला जाऊन यावं. आणि आता भरपूर मोठ्या ज्या पर्यटन संस्था आहेत त्या आता 10-15 दिवसाची क्रूज टूर अरेंज करतात. तेव्हा शक्य होईल तेव्हा मी नियोजन केलेलं आहे. ती टूर उसळ करेल आणि ती टूर केली तर मी नक्कीच त्याच्यावर सुद्धा एक प्रवास वर्णन लिहून काढेल. त्याचप्रमाणे माझ्या आणखी राहिलेल्या बकेट लिस्टपैकी मला बायकिंगचं तर हे आहेच तुम्हाला माहिती आहे आणि त्यामुळे मी बाय रोड मला पुणे टू लंडन एक टूर करायची आहे. शक्यतो माझ्या बुलेट गाडीवर किंवा 4 व्हीलरमधून ही एक मोठी टूर करायची एक मोठी इच्छा आहे. बाय रोड इकडनं पुण्यापासून तुम्हाला लंडनला जायचं आहे. हे 18 देश आणि अंदाजे 24,000 किलोमीटरचं हे रन आहे. अरे बापरे. पण ती करायची इच्छा आहे. म्हणजे कसं आहे की तुमची जर मानसिक इच्छा असेल, तुमची जर स्ट्रॉंग विल पॉवर असेल तर हे करणं सहज सोपं आहे आणि भरपूर लोकांनी केलेलं आहे. तर माझ्या फक्त काय की मी आता सिनियर सिटीजन आहे आणि माझी बकेट विश आहे म्हणून हे मी करणार आहे. तसंच मी एअरफोर्समध्ये मी पॅराट्रूपर होतो. मी आर्मीच्या कमांडोबरोबर बेसिक कोर्स केला होता. इंडियन स्कायडायव्हिंग फेडरेशनचा मी मेंबर होतो. पण त्यावेळी मला स्कायडायव्हिंग कोर्स करता नाही आला. पॅराट्रूपिंग कोर्स केला होता, 10 जम्पचा कोर्स पूर्ण केला होता. आता वाटतं मला की मी पुन्हा एकदा मला एखाद तरी मी जम्प करावी अशी माझी इच्छा आहे. म्हणजे माझे जे रिटायर्ड एअरफोर्सचे अधिकारी आहेत जे आता भारतीय म्हणजे स्कायडायव्हिंग टीममध्ये आहेत, अशा लोकांशी संपर्क केला. ते म्हणतात शक्य होईल तेव्हा तुम्हाला बोलू आपण आणि तुमची एक आपण शोजम करूया. त्यामुळं जेव्हा शक्य होईल तेव्हा मी माझं पुन्हा चांगलं फिटनेस वाढून एक तरी शोजम करावी अशी माझी एक बकेट लिस्टपैकी गोष्ट आहे. आता ह्या दरम्यान आय थिंक तुम्ही जेव्हा बाईक राईड म्हणालात, कोविडच्या दरम्यान एक बाईक राईड केलं आणि आल्यानंतर तुम्ही एका भरपूर मोठ्या मेडिकल ट्रॅजेडीमधनं गेलात, तरीसुद्धा परत तुम्ही उभे राहिला. साधारणतः अशा ट्रॅजेडीमधनं गेल्यानंतर माणसं खचून जातात पूर्णपणे. म्हणजे असं
समजतात की आता काय राहिलंच नाही, सगळं देवाकडेच वगैरे असं काहीतरी आयुष्य जगायला सुरुवात करतात. तुम्ही ते न करता म्हणजे जे तुमच्याबरोबर झालं त्याच्यानंतर मी आज तुम्हाला जे बघतोय म्हणजे खरंच एक मिरॅकलपेक्षा काही कमी नाही आहे. तर त्याच्याबद्दल काय सांगाल आणि आम्हाला काय संदेश द्याल की असं जरी झालं तरी खचून जाऊ नका आणि अजून पण पुढे आयुष्य आहे आणि ते किती सुंदर आहे ते बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तुम्ही काय द्याल म्हणजे असं वाक्यात कसं काय तुम्ही त्या शब्दात कसं त्याचं वर्णन करू शकाल? आमच्या बायकिंगच्या एक टूर दरम्यान आम्ही मार्च 2023मध्ये साऊथ इंडिया टूर होती. गोवा आणि कर्नाटकामध्ये टूर करून आम्ही परत जेव्हा आलो तेव्हा कुठेतरी ऐदर हॉटेलमध्ये स्विमिंग पूल कुठेतरी इन्फेक्शन झालं, व्हायरल इन्फेक्शन झालं आणि आल्यानंतर मला बॉडी पेन वगैरे भरपूर होतं. थोडं मी दुर्लक्ष केलं, पण जेव्हा डॉक्टरकडे गेलो डॉक्टरने रोज ट्रीटमेंट दिली आणि एक दिवशी असं आलं की संध्याकाळी मला श्वास घ्यायला भरपूर ट्रीटमेंटचा त्रास झाला. ऑक्सिजन लेवल कमी होत गेली. आमचे जे डॉक्टर आहे डॉक्टर विनोद केळकर ते म्हटले लगेच पळ तू याला जाऊन मंगेशकर हॉस्पिटल हे ॲडमिट हो. तिथे गेल्यानंतर रात्री ॲडमिट झालो आणि सकाळपर्यंत त्यांनी मला ICUमध्ये आणि व्हेंटिलेटरवर ठेवलं होतं. ऑक्सिजन लेवल ट्रिमंडस खाली आली होती आणि जेव्हा सकाळी मला जेव्हा कधी जाग आली तेव्हा बघितलं सगळ्या माझ्या नाकातोंडात भरपूर नळ्या आहेत, भरपूर वेगळ्या इंजेक्शनची व्यवस्था केलेली आहे आणि त्या चर्चेतनं बाजूला डॉक्टर आणि माझ्या मुलांच्या चर्चेतनं कळलं की मला लंग्समध्ये भरपूर गंभीर इन्फेक्शन आहे आणि त्यामुळे व्हेंटिलेटरवर यांना ठेवावं लागणार आहे आणि ट्रीटमेंट चालू आहे. पण त्यावेळी मी घाबरून गेलेलं नाही. सलग 4-5 दिवस राहिलं असेल मला कळत नव्हतं, कारण रोज 20 तास तुम्हाला बेशुद्ध अवस्था असते की डॉक्टर तुम्हाला त्यात ठेवतात आणि भरपूर मोठा 5 ते 8 लिटर पर मिनिटचा तुम्हाला ऑक्सिजन दिला जातो. त्यामुळं मला जेव्हा दिवसातनं 3-4 तास जाग यायची तेव्हा मला कळत नव्हतं की आता किती वाजले, दिवस आहे की रात्र आहे, किती वाजले ते. एक 4 दिवसानंतर मी मुलाला लिहिलं, कारण मला सगळं नाकातून नळ्या असल्यामुळे बोलता येत नव्हतं. मी वही आणि पेन ठेवला होता, त्यात लिहिलं मी, अरे मला इथं खूप दिवस झाले असतील, महिन्यात झाले असतील, तर माझी बॉडी डोनेट करून टाका. मी इनफ जगलेलं आहे आणि काही प्रॉब्लेम नाही. मी आरामात म्हणजे इथून एक्झिट घेऊ शकतो. उलट माझ्या बॉडी डोनेट केल्यामुळं भरपूर लोकांना 2-4 लोकांना तरी फायदा होईल. तर मुलगा गंभीर झाला ऐकून. तो लगेच जाऊन त्यांनी डॉक्टरना बोलवून आणलं. डॉक्टर कृती घोलप होते आणि डॉक्टर दळवी. ते म्हणे साहेब तुम्हाला काही म्हणजे असं आजार नाही पहिल्यांदी, त्यामुळं तुमच्यावर आम्ही ट्रीटमेंट करतो, ही प्रॉपर काम करते. आज तुम्हाला खरोखरच 4च दिवस झालेले आहेत, ऑक्सिजन लेवल अगदी नॉर्मल आहे. हे जर म्हणजे मेंटेन राहिली उद्यापर्यंत तर आम्ही उद्या तुम्हाला व्हेंटिलेटरवरनं काढून नॉर्मल ऑक्सिजन ठेवू शकतो. त्यानंतर खरोखरच नेक्स्ट डे नॉर्मल सर्व झालं. मला नॉर्मल म्हणजे व्हेंटिलेटरवर नॉर्मल ऑक्सिजन ठेवलं गेलं आणि 13 दिवसात मी बाहेर पडलो. ह्या दरम्यान जो नियर डेथ एक्सपिरियन्स होता तो मी भरपूर चांगला अनुभवला. आपण भरपूर लोकांना आयुष्याच्या शेवटी मनात खंत असतात, पण असं काही मला खंत नव्हती, हे याचा मलाही आनंद वाटला. पण आता जे आयुष्य मिळालं आहे बोनस, हे आणखी चांगल्या प्रकारे जगायला हवं असंच मला वाटत राहिलं. त्यामुळे पुन्हा एकदा मी 6 महिन्यात पूर्ण रिकवर झालो. पूर्वीपेक्षा आता मी व्यायाम करून वगैरे माझ्या लंग्स फंक्शन करायला लागलेले आहेत. पुन्हा मी बायकिंग सुरू केलेलं आहे. पुन्हा मॅरेथॉन पळतो आहे. सगळं मस्त चाललेलं आहे. फावल्या वेळात लिखाणसुद्धा सुरू झालेलं आहे. हीच देवभाषा आमची सगळ्यांची प्रार्थना आहेत. थँक्यू. आणि असेच तुम्ही मस्त हेल्दी राहा, आम्हाला इन्स्पायर करत राहा. आणि आय थिंक सो ह्या दरम्यान पण म्हणजे तुमचं जे एअरफोर्सचं डिसिप्लिन होतं किंवा पोलीसमध्ये जे होतं त्या हेल्थ हॅबिटचा ॲक्च्युली उपयोग झाला आणि तुम्ही आय थिंक परत रिकवर झालात. नाही तर ह्या गोष्टीतनं रिकवर होणं खूपच कठीण आहे. म्हणजे एकदा म्हणजे म्हणतात व्हेंटिलेटरवरती गेल्यानंतर माणूस परत येणंच खूप मुश्किल असतं. तुम्ही परतही आलात आणि म्हणजे आमच्यासमोर आज एवढे चांगले उभे आहात आणि परत एकदा आयुष्याची गाडी परत एकदा फुल स्पीडवरती सुरू केली. त्याबद्दल खूपच म्हणजे ऐकून खूप बरं वाटतं. आमच्यासारख्या लोकांना खूप इन्स्पिरेशन मिळतं, मजा येते आणि आयुष्याकडे बघण्याचा एक वेगळाच दृष्टिकोन कळतो आम्हालाही. ह्या गोष्टीसाठी मी एक गोष्ट सांगेन की एकतर लहानपणापासून आईवडिलांचे चांगले संस्कार
एअरफोर्समध्ये सुंदर आयुष्य. एअरफोर्स माझ्या आयुष्यातील, मला वाटतं प्रत्येक एअरफोर्समधल्या माणसाच्या आयुष्यातील सुवर्ण काळ आहे. इतकं चांगलं तिथलं ॲटमॉस्फिअर असतं. त्यामुळे ते होतं आणि मी आयुष्यभर सकारात्मक जगलेलो आहे. आपण पॉझिटिव्ह राहणं जगणं जरुरी आहे. जसं भगवान गौतम बुद्ध म्हटले की नथिंग इज परमनंट इन लाईफ. सातत्यानं बदल होत राहणं हेच सत्य आहे. त्यामुळं मी कधी असा दुःखी कष्टी होऊन राहिलेलं नाही. जे काय आहे ते इझिली ॲक्सेप्ट केलं. आणि जगण्याचा तुमच्याकडे उद्देश प्रॉपर असेल, जर तुमची स्ट्रॉंग विल पॉवर असेल, तर तुम्हाला काहीही गोष्टी अचीव करता येतात. तुम्हाला कुठल्याही गोष्टीमध्ये सहज यश मिळतं. आणि आता रिटायरमेंटनंतर जेव्हा सिनियर सिटीजन आहोत, आमच्याकडे तसे उद्देश खूप कमी असतात. पण जगण्यासाठी चांगला उद्देश असणं खूप जरुरी आहे. तरच तुम्हाला रोजचं तुमचं आयुष्य, तुमचं डेली रुटीन खूप चांगलं होईल. जगण्याचा आनंद वाढेल. एअरफोर्स, पोलीस असा एकदम रांगडागडी म्हणण्यासारखं तुम्ही रांगडागडी असं आयुष्य जगलात आणि त्याच्यानंतर अचानक रायटर किंवा ऑथर या क्रिएटिव्ह फील्डकडे वळलात. तर म्हणजे ते कुठून तुम्हाला असं वाटलं की आपण आता रायटिंग सुरू करावं किंवा पुस्तकं लिहावीत, आपल्या जीवनातल्या आयुष्यातले काही क्षण त्याच्यामध्ये टिपावेत, ही आयडिया कशी काय तुम्हाला आली? रायटर मी नव्यानं झालेलं नाही. मी जेव्हा कॉलेजमध्ये असताना मी एक अजोड नावाची कादंबरी लिहिली होती, जी आजही अप्रकाशित आहे. एक कविता संग्रही लिहिलेला होता. अजोड नावाची कादंबरी मी तर के.व्ही. कोठावळेंकडे पाठवली होती. त्यावेळी त्यांनी परत पाठवली आणि लिहिलं होतं, पत्र मला दिलं की तुम्ही एखाद्या मान्यवर लेखाचा अभिप्राय घेऊन ही परत आमच्याकडे पाठवा. मिनटाईम मी एअरफोर्स जॉईन केलं आणि हे सगळं विसरलो. सगळी एअरफोर्समध्ये मराठी, हिंदी, बिहारी, बंगाली सगळ्या भाषांची सरमिसळ झाली. त्यामुळे लिखाण असं काही झालं नाही. वाचन मात्र चालू होतं. मग आता सेवानिवृत्त जेव्हा मला निवांत वेळ मिळाला, तेव्हा वाटलं की आता पुन्हा आपण लिहावं. म्हणून मी शेवटल्या काही वर्षात पोलीसमधल्या लेख लिहायला सुरुवात केली. हे वेगवेगळे आर्टिकल काही मासिकमध्ये प्रसिद्ध वगैरे केले आणि रिटायरमेंटनंतर मग एक फुल टाईम चांगलं पुस्तक लिहूया. आणि मला वाटलं की रिटायरमेंटनंतर भरपूर लोक चांगलं आयुष्य जगत नाहीत. त्यांच्यासाठी काहीतरी प्रबोधनपर काहीतरी लिहावं असं मला मनापासून वाटलं. म्हणून ते पहिलं पुस्तक की सेलिब्रेशन @60 लिहिलेलं आहे, जे रिटायर्ड झालेल्या लोकांना आणि नवीन लोकांना सुद्धा ते भरपूर आवडलेलं आहे. की तुमचं रिटायरमेंट आयुष्य नियोजनपूर्वक असायला पाहिजे, वेल प्लॅन्ड असायला पाहिजे, जेणेकरून जगण्याचा आनंद वाढेल. मग एक पुस्तक झाल्यानंतर जेव्हा मी भारत चतुष्कोण मोहीम केली, मोटरसायकल मोहीम केली, त्याचं एक प्रवासवर लिहून काढलं. भारत सुवर्ण चतुष्कोण मोहीम 2020 ते पुस्तक आलं. त्यानंतर मला पुन्हा लोकशाहीविषयी मी प्रचंड नेहमीच हे होतो, काय म्हणते मला, की उत्सुक होतो की भारतामध्ये खऱ्या अर्थानं लोकशाही नांदते का, हा माझ्या मनात नेहमी पडलेला प्रश्न होता. बघा, भारत देश स्वतंत्र झाला आणि त्यानंतर आपल्या देशानं एक समृद्ध राज्यघटना ॲक्सेप्ट केली. देश आणि ही लोकशाही कल्याणकारी राज्य झाल्यामुळं एक सामान्य माणूस हा वेलफेअरचा घटक धरून ही लोकशाही नांदायला हवी होती. सामान्य माणसाचं कल्याण आम्ही पाहायला होतं. बऱ्याच मागच्या पहिल्या 5-6 दशकामध्ये असं काही झालं नाही. सामान्य माणूस पुरता नागवला गेला. सर्व राजकारण्यांनी, अधिकारी कर्मचाऱ्यांनी, भ्रष्ट उद्योजकांनी सगळी लुटमार केली. अगदी शेवटी बघा ना, एज्युकेशन सिस्टम, शाळा कॉलेजमध्ये सुद्धा भ्रष्टाचार झाला. पूर्वी आम्ही म्हणू की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये लोकमान्य टिळक, आगरकर, कर्मवीर भाऊराव पाटील या सगळ्यांनी शिक्षणाचा उद्देशच हा होता की सामान्य माणसाला शिक्षित करावं, तर देश प्रगतीकडे जाईल. वेळाच ह्या आता नवीन जे लोकप्रतिनिधी झाले, ह्या लोकांनी तर इतकी शाळा कॉलेजेस काढली, विद्यापीठं काढली आणि त्यांचा एकमेव उद्देश की फक्त पैसे कमवणे. मी तर दुसऱ्या भाषेत म्हणतो की ह्या लोकांनी शिक्षणाच्या टपऱ्या, कारखाने, फॅक्टरी ओपन केल्या. त्यांचा उद्देश की तो आहे.
त्यामुळं मला हे लिहावंसं वाटलं. म्हणून मग समृद्ध लोकशाहीने काय करायला हवं, त्याचं काय विचारमंथन व्हायला हवं, त्यासाठी ही चोरांची लोकशाही पुस्तक लिहिलं. आणि त्यामध्ये तुम्ही जर विषय अनुक्रम विषय पाहिलेत, हे आहे की राजकारणी घराणेशाही काय चालते तिथे, तुमचं याचं आरक्षणाचं राजकारण काय आहे, आमच्या लोकप्रतिनिधी जे आमदार खासदार बाकी सगळे लोकप्रतिनिधी आहेत त्यामध्ये किती भ्रष्ट लोक आहेत, किती गुन्हेगार लोक आहेत, ही सगळी माहिती नेटवरसुद्धा उपलब्ध आहे. तेव्हा या सगळी जी सगळ्यांना माहिती असलेली माहिती मी लेखक म्हणून पण संपादकीय म्हणून काम केलेलं आहे. आणि ते पुस्तक लोकांना चांगल्यापैकी आवडलेलं आहे, कारण तो सामान्य माणसाच्या जवळचा विषय आहे. लोकशाही समृद्ध करण्यासाठी तो विचार आहे. त्यामुळे मी म्हणेल की तरुणाईने हा जरूर वाचावं. ज्यांना राजकारणी इंटरेस्ट असू नये, ज्यांना देशप्रेम आहे, त्याने पुस्तक जरूर वाचावं, चोरांची लोकशाही. एक अंदाज येईल की आपलं काय योगदान असायला पाहिजे, एका सामान्य माणसाचं, एका तरुणाचं काय योगदान असायला पाहिजे देशासाठी, या सगळ्या गोष्टी त्यामध्ये आहेत. तर तुम्ही हे जे पुस्तक म्हणालात चोरांची लोकशाही, ओके, या चोरांची लोकशाहीमधला काही एखादा किस्सा तुम्ही आम्हाला सांगू शकाल का, किंवा पुस्तकाबाहेरचा किस्सा देखील सुद्धा की ज्याचा तुम्ही स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आहे किंवा त्या सिच्युएशन तुम्ही घटक होतात, असा कोणता एखादा किस्सा किंवा 2 किस्से तुम्ही आम्हाला सांगू शकता का? नक्कीच सांगेल. माझ्या पूर्ण पुस्तकात ह्या सगळ्या लहान मोठ्या खऱ्या स्टोरीज आहेत की आमची लोकशाही कशी चोरांची लोकशाही झाली, हा सगळ्या गोष्टी आहेत. मी जेव्हा भारतीय वायुसेनेमध्ये VIP VVIP युनिटमध्ये काम केलं जवळजवळ 9 वर्ष, तेव्हा भरपूर प्राईम मिनिस्टर, राष्ट्रपती, कॅबिनेट मिनिस्टर, आर्मी नेव्ही एअरफोर्सचे चीफ ह्या लोकांना जवळून पाहिलेलं आहे. आणि त्यावेळी माझं असं मत होतं की हे सगळे देशप्रेमी मोठे लोक आहेत, समाजसेवक आहेत. पण आता जेव्हा मी म्हणजे आपल्या स्वातंत्र्यापासून अभ्यास सुरू केला तेव्हा कळलं की अरे भरपूर भ्रष्ट लोकच आहेत आणि मोठ्या प्रमाणावर हा लोकशाहीमध्ये भ्रष्टाचार चालू आहे. त्यापैकी बघा की राजकारणामध्ये घराणेशाही एवढी फोफवली आहे की महाराष्ट्रापुरतं जरी पाहिलं आपण तर प्रत्येक आमदार खासदार ते स्वतः, त्यांची मुलं, त्यांचे नातेवाईक सगळे लोक राजकारणात आहेत. राजकारणाची घराणेशाही निर्माण झालेली आहे. सगळ्या जिल्हा परिषदेमध्ये पाहिल्याच किंवा महामंडळ सगळ्या ठिकाणी एका आमदार खासदारांचीच सगळी पुढे नातेवाईक मंडळी तिथे असतात. कार्यकर्ते आयुष्यभर चटया उचलण्याचं काम करतात, पोस्टर रंगवण्याचं काम करतात, त्यांना कधीही संधी मिळत नाही. त्या आमदाराला मंत्र्याला वाटतं की माझाच मुलगा की माझीच मुलगी योग्य आहे पुढचा आमदार होण्यासाठी, असंच तुम्हाला सगळं चित्र दिसतं. हे थांबायला हवं. म्हणून तरुण मतदारांनी जागृत व्हायला पाहिजे की हे कुठेतरी थांबायला हवं. जे आता भाजप सरकार करते, भाजपमध्ये घराणेशाहीला बिलकुल वाव नाही. एक म्हणजे एकच आहे, तो आमदार किंवा खासदार किंवा भाजपमध्ये असेल तो एकच आहे, तो त्याचा पुन्हा लगेच मुलगा किंवा कोणी नातेवाईक येत नाही. हे व्हायला पाहिजे, ही घराणेशाही बंद व्हायला पाहिजे. दुसरी गोष्ट, आम्ही आरक्षणाचं राजकारण भरपूर करतो. आरक्षणावर आता मागची 4-5 वर्ष सलग किती मोठे वाद चालू आहेत. तर आरक्षणाबाबत माझं एक वेगळं मत आहे की आरक्षण एक पूर्ण बंद व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. आणि ते असलंच तर कोणासाठी असलं पाहिजे, एक तर एका ठिकाणी प्रकल्पग्रस्त लोक आहेत त्यांच्यासाठी असायला पाहिजे, किंवा युद्धात वगैरे शहीद झालेत त्यांच्या पाल्यासाठी फार असायला पाहिजे. आणि मोठ्या प्रमाणावर जे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहेत त्यांच्यासाठी जरुरी आहे. तो कुठल्याही जाती धर्माचा असला हरकत नाही, पण जर तो फायनान्शियली साऊंड नसेल तर त्याच्या पाल्यांना सुद्धा एज्युकेशन किंवा नोकरीमध्ये इथे रुजून असायला पाहिजे. आणि मला वाटतं ही गोष्ट सगळ्यांना पटेल. है ना. आता पुन्हा आरक्षणाचे मी चोर म्हटले की आरक्षणाचे पण चोर कसे राजकारण करतात. एक IPS अधिकारी आहे, एक IAS अधिकारी, एक मंत्री आहे, खासदार आमदार आहे, ज्यांच्याकडं कोट्यावधी रुपये आहेत, त्यांना आरक्षण का हवे. त्यांच्या मुलांना ते सगळ्या गोष्टी देऊ शकतात त्यांनी, पण आजही ते लोक आरक्षण म्हणून क्लेम करतात. एक IPS अधिकाऱ्याची जो IPS अधिकारी आहे
जो स्वतःला ज्यांनी उंचावलेला आहे, भारत सरकारमध्ये मोठी नोकरी करतो आहे, त्यांच्या मुलानं का लाईनमध्ये उभं राहावं की मला पण आरक्षण हवं आहे? आमदार खासदार मुलानं पुन्हा आरक्षण का मागावं? फक्त आणि फक्त आर्थिकदृष्ट्या मागासलेले लोक की ज्यांची आर्थिक कुवत नाही त्यांनाही जरूर असावं, अदरवाईज आरक्षण पूर्ण थांबवायला हवे. आता हे किती सहज शक्य होईल सांगता येत नाही, पण विचार केला, सगळ्या राजकारणी विचार केला किंवा जे क्लेम करतात हे जे राजकारणी किंवा आमचे अधिकारी, तर हे पुढे थांबेल. मी जर आमदार खासदार आहे आणि मी जर माझ्या 2 मुला, मी जर त्या कॅटेगरीमधला आहे, मी माझ्या 2 मुलांना जर क्लेम नाही केलं, ते आरक्षणाचं क्लेम नाही केलं, तर तो माझ्या समाजातील इतर लोकांना गेला, ती संधी मिळाली असती. पण तसंही होत नाही. त्यामुळे ते बंद होणंच उचित राहील. म्हणजे आम्ही पण जेव्हा बोलतो लोकांशी तेव्हा हेच सगळ्यांचं वक्तव्य असतं की आपण आता देशाला जाती धर्माच्या पलीकडे बघितलं पाहिजे. तुम्ही चोरांची लोकशाही या पुस्तकामध्ये राजकारणी गुन्हेगारीविषयी पण काही गोष्टी लिहिलेल्या आहेत, तर त्याच्याविषयी एक संक्षिप्त रूपामध्ये काय आम्हाला सांगाल? गुन्हेगारी भरपूर मोठ्या प्रमाणात आहेत. अगदी आमच्या लोकसभेत, राज्यसभेत आणि सर्व विधानसभा, विधान परिषदेमध्ये मोठ्या प्रमाणावर गुन्हेगार लोकप्रतिनिधी झालेले आहेत. यांना कसं थांबवायचा हा मोठा प्रश्न आहे. यांच्या बाबतीत कायदे अधिक सक्षम करणं जरुरी आहे, जेणेकरून असे गुन्हेगार लोक यामध्ये लोकसेवेमध्ये येणारच नाहीत. आमच्याकडे भरपूर लोक असे आहेत की जे जेलमध्ये राहून परत बाहेर येऊन राजकारणामध्ये प्रवेश करतात. एक सामान्य सरकारी अधिकारी कर्मचारी जेलमध्ये गेल्यानंतर परत त्याला सगळं काही नोकरीत येता येत नाही. व्हेराज हे लोकप्रतिनिधी, हे राजकारणी लोक जेलमध्ये राहूनही निवडणुका लढू शकतात. आणि आम्ही मतदारही बऱ्यापैकी बेशिस्त आहोत. आम्ही फक्त त्या माणसाला ज्याची पार्श्वभूमी बिलकुल चांगली नाही, देशासाठी चांगली नाही, त्यालाही प्रचंड मताने विजय करून टाकतो. आपली डाकू, फेमस डाकू फुलंदेवी, त्यांनी सरेंडर केल्यानंतर त्यांना एका पक्षानं राजकारणात घेतलं. त्या इझिली खासदार झाल्या, बहुमतानं खासदार झाल्या. म्हणजे त्यांना जर परत त्यांची जर हत्या झाली नसती तर कदाचित त्यांना आम्ही संरक्षण मंत्री केलं असतं किंवा एखाद्या देशाचं मंत्रिपद, कॅबिनेट मंत्रिपद दिलं असतं, कदाचित पंतप्रधानही झाल्या असत्या. ही आमची भ्रष्ट व्यवस्था आहे. म्हणजे फुलंदेवी पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री आमचा वीरप्पन झाला असता. किती वाईट गोष्ट आहे ही, खरोखर. त्यामुळे राजकारणात ही गुन्हेगारी थांबवण्यासाठी याच्यावर प्रयत्न व्हायला हवेत. चांगल्या नागरिकांनी, न्यायव्यवस्थेनं, राजकारण्यांनी याच्यावर गंभीर विचार करावा आणि राजकारणात कमीत कमी किंवा गुन्हेगार येणारच नाहीत अशी काही व्यवस्था असायला पाहिजे. बरोबर. तुम्ही न्यायव्यवस्थेबद्दल पण म्हणालात. आता न्यायव्यवस्था म्हणजे आपल्या लोकशाहीतले जे 4 स्तंभ आहेत त्यातला एक खूप मोठा आणि महत्त्वाचा स्तंभ मानला जातो न्यायव्यवस्था, ज्यांच्यावरती आज लोकांचा विश्वास आहे. आणि लोक म्हणजे म्हणतात ना की आज आपण कुठल्याही रोडवरती वगैरे भांडणं झाली तर लोक म्हणतात चल कोर्ट में मिलते, म्हणजे तेवढा एक लोकांचा हे आहे. तर आता तुम्ही तुमच्या पुस्तकात न्यायव्यवस्थेबद्दलही लिहिलेलं आहे की न्यायव्यवस्था ही भ्रष्ट आहे, तर त्याच्याविषयी तुम्हाला काय अनुभव आले म्हणून तुम्ही हे पुस्तकामध्ये लिहिलं? अगदी बरोबर आहे की मी म्हटलंय की आमची न्यायव्यवस्था ही भ्रष्ट आहे. खरं तर भारतामध्ये आम्ही न्यायदेवता म्हणतो, तेव्हा न्यायदेवतेविरुद्ध काही बोलणं हे चुकीचंच आहे. पण जेव्हा आम्ही सगळं वेगवेगळ्या प्रसार माध्यमातून वाचतो, ऐकतो, पेपरमध्ये वाचतो की इथे ते भ्रष्टाचार झालेला आहे. पेपरमध्ये वाचत असेल तुम्ही की एका हायकोर्टच्या न्यायाधीशाच्या घरी करोडो रुपये सापडले. 2 न्यायाधीश म्हणजे भ्रष्टाचारामध्ये त्यांना बळतरफ करण्यात आलं, महाभियोग चालवण्यात आला. तर ह्या गोष्टी नक्कीच न्यायव्यवस्थेला चांगल्या नाहीत. न्यायव्यवस्थेची स्वतंत्र आचारसंहिता आहे, त्या पण ते वागायला हवं. त्यामुळे न्यायव्यवस्थेवर सरकारचा असा काही मोठा अंकुश नाही आहे. अगदी न्यायव्यवस्थेतील लहान घटकापासून सुप्रीम कोर्टापर्यंत बऱ्याच ठिकाणी
चुकीचे लोक किंवा भ्रष्टाचारी लोक दिसून येतात हा आरोप करणं माझ्यासाठी आणि सगळ्यांसाठी वाईट गोष्ट आहे. पण चोराची लोकशाहीमध्ये माझा जो मुद्दा आहे की आम्ही कुठं कुठं चोर ठरतो तिथं हे सांगावं असं वाटतं. एक सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश रिटायर झाले, त्यांनी नियमाप्रमाणे लगेच घर खाली करायला हवं. ते पेपरला मुलाखत देतात की म्हणतात नाही मी तर सामान बांधून तयार आहे आणि काय झालं यापूर्वी लोकांना उशिरा केलेला आहे. हे उत्तर कितपत योग्य आहे? एका सरन्यायाधीशानं असं म्हणणं कितपत योग्य आहे? त्यांचं काम आहे की मी खाली केलं, माझं हे पद सोडलेलं आहे, लगेच घर खाली करणं हे न्याय गोष्ट आहे. पण तेही जे असं उत्तर देत असतील की मी सामान म्हणून तयार आहे पण मी काही खाली करत नाही, ही गोष्ट काही न्याय सुसंगत वाटत नाही. तर अशा न्यायव्यवस्थेतील भरपूर त्रुटी आहेत किंवा चुका आहेत, भ्रष्टाचार गोष्टी आहेत आणि रोज हे पेपरमध्ये समाज माध्यमात येते होतं. मी पहिल्यांदा म्हटल्याप्रमाणे मी फक्त हे संपादकीय काम केलेलं आहे. जे सर्व ठिकाणी तुम्हाला दिसतंय, वाचण्यात येतंय, तुम्ही बघताय टी व्हीवर, न्यूजमध्ये, तेच मी संग्रहित केलेली गोष्ट आहे. त्यामुळं मी जरी हा आरोप केला असला तर त्यामध्ये सत्यता नक्कीच आहे. आणि आपण आजकाल पेपरामध्ये न्यूजमधनं भरपूर साऱ्या पॉडकास्टच्या माध्यमातून सुद्धा ऐकत असतो की आपलं जे न्यायालय आहे किंवा मीडिया आहे किंवा बऱ्याचशा गोष्टी ज्यांच्यावरती आपण विश्वास ठेवून आहोत त्यात जर का भ्रष्ट झाल्या तर आपल्यासारख्या लोकांनी करायचं तरी काय? पण हा आजकालचा म्हणजे माझा पण सगळ्यांनाच हा प्रश्न आहे आपल्या यूथला की याच्याविषयी तुमचं काय मत आहे ते आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला काय वाटतं की काय करावं आणि त्याचा सोल्युशन काय आहे ते नक्कीच आम्हाला सांगा. आता तुम्ही ही 3 पुस्तकं जर लिहिलीत, 3मधली 2 तुमच्या पर्सनल एक्सपिरियन्सची आणि एक खूपच बोल्ड विषयावरती पुस्तक लिहिलं, चोरांची लोकशाही. याच्यानंतर आता तुमच्या बकेट लिस्टमध्ये म्हणा किंवा विश लिस्टमध्ये पुढे काय लिखाणाबद्दल आम्हाला बघायला मिळेल? माझं 4थं पुस्तक ऑलरेडी तयार आहे, ते प्रकाशनाच्या मार्गावर आहे. माय फायनल इनिंग. म्हणजे पहिलं पुस्तक जे होतं आपलं की सेलिब्रेशन अंडर 60 की सेवानिवृत्तीनंतर आयुष्य कसं जगावं, जल्लोषपूर्ण हा विषय होता. आता हे पुस्तक आहे की 60, 70, 80, 90मध्ये सुद्धा शरीर आणि मनानं कसं हेल्दी राहावं आणि अगदी या जगातून फायनल डिपार्चर होईपर्यंत कसं आनंदाशी जगावं हा विषय घेऊन मी हे माय फायनल इनिंग पुस्तक लिहिलेलं आहे. आणि त्यामध्ये भरपूर चांगल्या गोष्टी आहेत, इन्क्लुडिंग मी जेव्हा आजारी होतो, गंभीर आजारी होतो, त्यावेळी माझी वैकुंठवारी हे प्रकरण सुद्धा लिहिलेले आहे, जे मजेशीर आहे. भरपूर तुम्हाला सगळ्यांना आवडेल नक्कीच ते. त्यामुळे हे एक पुस्तक आहे जे लवकरच वाचकांच्या समोर येईल. दुसरं पुस्तक आता मी लिहितोय की जे मला ॲक्च्युली 10वं पुस्तक लिहायचं होतं. मी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हा म्हटलं की आपल्या काही थोर मोठा लेखक व्हायचं नाही, पण एक 10 पुस्तक आपण लिहू असं होतं. 10वं पुस्तक माझं आत्मकथन लिहावं असे डोक्यात होतं. पण आता माझ्या घरून डिमांड असल्यामुळं की मी लवकर लिहावं, मी माझं आत्मचरित्र किंवा आत्मकथन उन्हाळ नावाचं लिहायला घेतलेलं आहे. आणि उन्हाळ नाव इतक्यासाठी की मी लहानपासून माझा स्वभाव बघितला तो उन्हाळ मनमोजी स्वच्छंदी स्वभाव होता. भरपूर डोंगरदऱ्यामध्ये फिरायचं, मनाला येतील त्या गोष्टी करायच्या. तो स्वभाव आजपर्यंत हाच चालू आहे माझ्या शाळा कॉलेज जीवनामध्ये. आणि आत्ता मी एअरफोर्स किंवा पोलीस नोकरी सोडल्यानंतर अजूनही पुन्हा मी त्याच मोडमध्ये आहे आणि मस्त की फिरणं, ट्रेकिंग, माउंटरिंग, बायकिंग, फोटोग्राफी सगळं चालू आहे. मग हे सगळ्यांचा हा मोठा एक दीर्घ धांडोळा म्हणजे माझं एक पुस्तक आहे उन्हाळ. त्यामुळे तुम्हाला माझ्या आयुष्याविषयी लहानपणापासून, कोकणातल्या लहानपणापासून, खेडेगावापासून, मी एक खेड्यातला माणूस, भारतीय वायुसेनेत प्राईम मिनिस्टर किंवा राष्ट्रपती मोठ्या लोकांबरोबर ॲज अ मेंटेनन्स क्रू म्हणून प्रवासापर्यंत, आणि मग पोलीस आणि आता रिटायर्ड ज्येष्ठ नागरिक, असा सगळा प्रवास तुम्हाला
पाहायला वाचायला मिळेल. माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की एक सामान्य माणसाचं असामान्य आत्मचरित्र लिहावं असं मी म्हटलं होतं कुठेतरी पहिल्या पुस्तकात. तेच हे आहे आणि ते पुढच्या वर्षभरात हे पुस्तक पूर्ण होईल. सुंदर सुंदर. आणि अजून काय? हां, त्या व्यतिरिक्त खरं तर ह्यावेळी मला ह्या चौथ्या पुस्तकानंतर मुंबईच्या गिरणी कामगारांवर एक पुस्तक लिहायचं होतं, जो माझ्या जवळचा विषय होता. की पाहिलं मी की मुंबईमध्ये इतक्या सूतगिरण्या बंद पडल्या. शेवटली सूतगिरण सेंचुरी कॉटन मिल डिसेंबर 2006ला बंद पडली. पण जेव्हा याच्यावर मी बरंचसं वाचन केलं होतं मला कळलं की ह्या बंद पडल्या आणि आमचे लाखो गिरणी कामगार बेघर झाले. सगळे त्यातले निम्म्याहून अधिक लोक गावाला गेले. ज्यांची मुलं नोकरीला तेच इथं राहिले आणि यांना आजपर्यंत घर मिळाले नाहीत. मग ह्याला जबाबदार कोण? ब्रिटिश लोक तर निघून गेले, मग आमचे राजकारण जबाबदार आहेत का? याचा शोध घेणं म्हणजे हे पुस्तक आहे. रेफ्युजी, निर्वासित असं आहे. मुंबई गिरणगावचा निर्वासित असं हे पुस्तक आहे, ज्यामध्ये ही शोध आहे की आमच्या तत्कालीन राजकारणी लोकांनी काय केलं. जेव्हा गिरणी मालकांनी त्यांच्या हजारो करोड रुपयाच्या जमिनी विकल्या तेव्हा यांनी का विरोध केला नाही की 2 एकर जमीन आमच्या कामगारांचं असू द्या, इथे टॉवर उभारा आणि त्या कामगारांना त्यांची राहायची व्यवस्था असायला पाहिजे. मग हे लाखो कामगार जेव्हा बेघर झाले, रस्त्यावर आले, हे रेफ्युजी झाले, ती सगळी स्टोरी आहे. मग त्यासाठी भरपूर अभ्यासपूर्वक हे लिहायचा माझ्याकडे विचार आहे. त्यामुळे जेव्हा काही पुढल्या 2-3 वर्षात शक्य होईल हे जरूर पुस्तक लिहिणार आहे की मुंबई गिरणगावचा निर्वासित गिरणी कामगार. म्हणजे अजून एक बोल्ड पुस्तक आमच्या वाचनास येणार आहे हे नक्कीच, चोरांची लोकशाहीनंतर. सध्या पुस्तकं तर तुम्ही आता लिहिण्याच्या ह्याच्यात आहात, पण तुम्ही कधी असा विचार केला का की आपण मूवी लिहूया किंवा नाटक लिहूया असं काहीतरी? नाटक हे माझ्या सर्वात आवडतं विषय आहे. अरे वा. मी कॉलेजमध्ये असताना पहिलं नाटक वाचलं, शांतता कोर्ट चालू आहे. त्यांनी मला इतकं प्रभावित केलं की मी सलग नाटकं वाचत गेलो. आत्तापर्यंत मी जवळ 400 नाटकं वाचून काढली असतील आणि मुंबईमध्ये 400 नाटकाचे स्टेज शो पाहिले असतील. त्यामुळे भविष्यात मला जेव्हा शक्य होईल तेव्हा मी नाटक जरूर लिहीन. मी एक अमेरिकन नाटककार आहे युजीन ओनेल, ज्याला अमेरिका सरकारनं नाटक ह्या विषयात नोबेल पारितोषिक दिलेलं आहे. अच्छा. त्याची नाटकं जी सदानंद रेगे आणि मालतीबाई देशपांडे यांनी भाषांतरित केलेली आहेत, ती मॉर्निंग बिकॉज इलेक्ट्रा, द एम्परर वगैरे पुस्तकं मराठीतनं मी वाचलेली आहेत आणि त्यांच्या लेखनशैलीनं मी भरपूर प्रभावित झालो. तेव्हा ज्यावेळी मी 2021मध्ये अमेरिकेत होतो वास्तव्यास मुलीकडे, तेव्हा मी शोध घेतला नेटवर की हे कुठे आहेत, त्यांचं कुठं ठिकाण आहे. तर कॅलिफोर्नियामध्ये त्यांना जेव्हा नोबेल पारितोषिक मिळालं त्या पैशातून त्यांनी जागा घेऊन त्याचं तिथे एक घर बांधलेलं आहे आणि स्वतःचा स्टुडिओ बांधलेला आहे. ते लिहित असलेली नाटकं स्वतः पहिल्यांदी त्यांच्या स्वतः स्टुडिओमध्ये स्टेज करायची आणि मग ते बाहेर शो करायचे. आणि त्यांचं नाटक म्हणजे एक नाटक सलग 2 दिवस चालेल, 3 दिवस चालेल, की नाटकं मोठी असायची. अरे बापरे. जेव्हा मी तिथे गेलो आणि तिथल्या गाईडने विचारलं कोणी नाटकं वाचलेली आहेत, तर मी हात वरती केला. येस, त्यांचं मॉर्निंग बिकॉज इलेक्ट्रा, द एम्परर आणि नाटकं मी वाचलेली आहेत. त्यांनी मला पहिल्यांदी म्हटलं तुम्ही एंटर करा असं त्यांनी कौतुक त्याला वाटलं. आणि तिथे त्या वास्तूमध्ये आणि स्टुडिओमध्ये बसून मी भरपूर चांगल्या गोष्टी अनुभवल्या. त्या स्टेजवर जाऊन बसून मी फोटो काढले की त्यावेळी हा महान नाटककार कसा असेल आणि कसं त्यांनी ते रेकॉर्डिंग केलं असेल, स्टेज शो प्रॅक्टिस केली असेल. तर माझ्यासाठी नाटकाविषयी आवडीचं आहे आणि जरूर मी एकतरी नाटक नक्कीच लिहीन. नक्कीच आम्हाला बघायला खूपच आवडेल. आणि आता जसं नाटकं वरती हळूहळू येत आहेत, परत एकदा मराठी चित्रपटसृष्टीला आणि नाटकसृष्टीला सुद्धा
भरपूर चांगल्या प्रकारे लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. हे मराठीत असं नाही, पण माझ्या मते भारतामध्ये बऱ्याचशा म्हणजे असं आपण म्हणू गुजराती फिल्म सिटी आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे, या आपल्या ज्या रिजनल लँग्वेजेस आहेत भारताच्या, त्यांनासुद्धा आता खूप मोठ्या प्रकारे म्हणजे लोकांचं प्रेम मिळतं आहे, लोकांवरती काढतायत त्यांना, आणि लोकांना रादर एक नॉर्मल इंग्रजी किंवा इकडच्या सो कॉल्ड बॉलिवूडच्या मूवीज बघण्यापेक्षा त्या मूवीज बघायला जास्त आवडतात, ती नाटकं बघायला जास्त आवडतात. कारण का त्याच्यामध्ये रियालिटी आहे, आम्हाला कनेक्ट करण्याची जी स्टोरी आहे ती आहे, आणि त्याच्यामध्ये खरोखर कलाकार आहेत. म्हणजे उगीचं स्टारडमपेक्षा खरोखर कलाकार येतात आणि ते जेव्हा सादर करतात त्याची मजाच काही और असते. बरोबर आहे की मराठी माणसाचा नाटक हा आत्मा आहे असं मला वाटतं. त्यामुळं आता बेंगालमधून नाटकं होतात, हिंदीमध्ये नाटकं होतात, पण मराठीमध्ये जेवढं प्रेक्षक वर्ग चांगला आहे आणि तेवढी दर्जेदार नाटकं येत आहेत. त्यामुळं नाटक हा मी माझ्या आवडीचं आहे. इव्हन मी दिल्लीमध्ये असताना मी तिथे श्रीराम सेंटरला, जिथे NSDचं सेंटर आहे, तिथेही नाटकं पाहायचो. मी सखाराम बाइंडर पहिल्यांदा हिंदीतून पाहिलेलं आहे. जेव्हा प्रिया तेंडुलकर आणि राजन ताम्हाणे काम करायचे ते मी श्रीराम आर्ट सेंटरला मी ते नाटक पाहिलेलं आहे. त्यामुळं मराठी नाटकाला आणखी खूप चांगलं भविष्य आहे. नक्कीच. आता जसे दर्जेदार नाटकं आणि लेखक होते आणि लिहित होते, परत तो ट्रेंड वाढण्याची गरज आहे. लेखकांनी नाटक ह्या विषयाकडं आणखी गांभीर्यानं पाहून की टपोरी नाटकापेक्षा गंभीर विषय घेऊन येणारी दर्जेदार नाटकं निर्मिती होणं जरुरी आहे. नक्कीच. आता आपण परत एकदा वळूया तुमच्या एअरफोर्स जर्नीकडे. 15 वर्ष तुम्ही एअरफोर्समध्ये होतात, तर आता आम्ही सगळे जे सिव्हिलियन लोक आहोत त्यांना खरोखर एक उत्सुकता असते की एअरफोर्समध्ये तुमचं म्हणजे डेली रुटीन कसं असतं, किंवा एअरफोर्समध्ये जाण्यासाठी कोणत्या परीक्षा द्याव्या लागतात, किंवा कसं काय करावं लागतं. तर आपण ती जर्नी परत एकदा सुरू करूया की एअरफोर्समध्ये तुम्ही कसे पोचलात, तिथे तुमचं आयुष्य कसं होतं, म्हणजे डेली रुटीन म्हणता येईल कसं असायचं, त्याच्याबद्दल जरा आम्हाला सांगा ना. एअरफोर्समध्ये प्रवेश घेण्यासाठी वेगवेगळ्या एकतर प्रवेश यंत्रणा आहेत. एक जी भारतात 1 नंबरची ती आपली NDA आहे, नॅशनल डिफेन्स अकॅडमी, जिथे अधिकारी म्हणून जाता येतं. NDAमधनं पास आउट होणारे सगळे कमिशन अधिकारी असतात. आर्मी, नेव्ही, एअरफोर्ससाठी किंवा नेव्हल अकॅडमीसाठी UPSCची एक्झाम असते. 12वीत असलेलं की पास झालेले लोकांसाठी ते विशिष्ट मर्यादेमध्ये परीक्षा दिली आणि पास झाले तर तिथे मग SSB इंटरव्ह्यू होऊन वगैरे प्रवेश मिळतो. तिथे 3 वर्ष ट्रेनिंग केल्यानंतर मग ते पर्टिक्युलर त्यांच्या ब्रँचला जातात. आर्मीवाले इंडियन IMA इंडियन मिलिटरी अकॅडमी डेहराडूनला जातात, एअरफोर्सचे एअरफोर्स अकॅडमीला जातात, नेव्हीचे नेव्हल अकॅडमीला जातात, आणि त्यांना कमिशनिंग मिळतं. अधिकाऱ्याव्यतिरिक्त एअरफोर्समध्ये एअरमन किंवा नेव्ही किंवा आर्मीमध्ये पुन्हा वेगवेगळ्या त्या यंत्रणा काम करतात. एअरफोर्समध्ये टेक्निकल नॉन टेक्निकल ट्रेडसाठी सिलेक्शन होतं. यासाठी पुन्हा एक्झाम असते, फिजिकल फिटनेस असते, मेडिकल टेस्ट असते, आणि तुम्हाला प्रवेश दिला जातो. मग त्या ट्रेडप्रमाणे ट्रेनिंग असतं. जसं मी इंजिनिअरिंग ब्रँचमध्ये होतो, तर MTI मेकॅनिकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट चेन्नई, इथे मी 2.25 वर्ष ट्रेनिंग केलेलं आहे. मग तुम्हाला इंजिनिअरिंग डिप्लोमा मिळतो. मग तुम्ही पर्टिक्युलर कुठल्याही युनिटला काम करता जिथं आयदर विमान, हेलिकॉप्टर किंवा इथं इंजिनिअरिंगच्या गोष्टी आहेत. तेव्हा माझा अनुभव असा आहे की मी बेसिक ट्रेनिंग आणि ॲडव्हान्स ट्रेनिंग सगळं चेन्नईला केलेलं आहे. आणि त्यानंतर ट्रेनिंगमध्ये तुम्हाला फायटर, बॉम्बर, हेलिकॉप्टर ट्रान्सपोर्ट सगळी विमानं शिकवल्या जातात. टेक्निकली शिकवले जातात की काय प्रकार आहे यातलं, इंजिनिअरिंग काय आहे ते. ज्या ठिकाणी तुमची पोस्टिंग होते तिथं मग पर्टिक्युलर विमानात काम करण्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंग असतं. ते तुम्हाला 1 महिना ते 3 महिन्याचं ऑन जॉब ट्रेनिंग असतं, आणि ट्रेनिंगनंतर तुम्ही पर्टिक्युलर विमानावर काम करू शकता. तो अनुभव खूपच चांगला होता. म्हणजे मी मेजॉरिटी काम ॲव्हरो, एक ब्रिटिश HS-748 ॲव्हरो विमान आहे, ट्रान्सपोर्ट विमान, त्याच्यावरच मी मेजॉरिटी 8 वर्ष काम केलेलं आहे. ज्याचं मी ऑन जॉब ट्रेनिंग यलहंका, बेंगलोरमध्ये घेतलं, आणि दिल्लीमध्ये असता VVIP स्क्वॉड्रनमध्ये मी काम केलेलं आहे. भरपूर चांगला अनुभव आहे. मग तुम्ही बाहेरगावी
चांगला अनुभव म्हणजे बाहेरगावी जेव्हा जेव्हा कुठे एअरक्राफ्ट डाऊन झालं किंवा स्नॅग आला, बिघाड आला आणि तो दुरुस्त होतोय किंवा होत नाही, अशावेळी रेस्क्यू ऑपरेशनमध्ये मी काम केलेलं आहे की बिघाड झालेलं विमानं पुन्हा तुम्ही सर्व्हिस दुरुस्त करणं आणि पुन्हा फ्लाय करणं. पायलटसाठी वेगळा असतो, पण माझ्यासारखी इंजिनिअरिंग टीम घेऊन जाऊन ते करणं हे महत्त्वाचं काम असतं. तर असा अनुभव मला जम्मूमध्ये, उधमपूरमध्ये, आपल्या जोधपूरला, पुण्यामध्ये हा काम केलेला चांगला अनुभव आहे. आणि एअरफोर्सचं काम म्हणजे इंजिनिअरिंग काम बऱ्यापैकी टीमवर्क असतं, त्यामुळं काम करताना तुम्हाला त्रास किंवा असं काही होतच नाही. मस्त मजेशीरमध्ये काम होतं. एक 5-6 लोकांची टीम आणि तुम्ही एक मोठं काम करताय ते म्हणलंच तुम्हाला मानसिक समाधान मिळतं. आणि इक्वली वरिष्ठ अधिकारी ते ॲप्रिशिएट करतात. तुम्हाला त्याचं ॲप्रिशिएशन असतं की इतकं चांगलं यांनी काम केलेलं आहे. स्पेशली जेव्हा एखादी मोठं एका पासआउट झालं किंवा काम केलं, जेव्हाकडे आमच्याकडे रमपंच असतो किंवा बडाखाना असतो, तेव्हा तो आमचा युनिट इन्चार्ज त्या पर्टिक्युलर लोकांना बोलून भेटतो, ॲप्रिशिएट करतो की येस वेल डन, तुम्ही खूप चांगलं काम केलं म्हणून. ही मोठी पावती आहे, मला ट्रेमेंडस जॉब सॅटिस्फॅक्शन देऊन जातं. तुम्ही याच्यामध्ये म्हणालात की तुम्ही VVIP स्क्वॉड्रनमध्ये होतात. आता आपण म्हणजे आता मूवीजमध्ये बघितलं आहे, सगळ्यांमध्ये बघितलं आहे, परंतु म्हणजे आपण जेव्हा एअरफोर्स वगैरे बघतो तेव्हा एअरफोर्स पायलट किंवा आपण स्पाय वगैरे ह्या गोष्टी बघतो, पण VVIP स्क्वॉड्रन हे कधी खूपच कमी लोकांना ऐकायला मिळालं की VVIP स्क्वॉड्रन काय असतं, त्यांचं काम काय, आणि तुम्ही त्या सर्व्हिस म्हणजे जेव्हा तुम्ही VVIP स्क्वॉड्रनमध्ये होतात त्या दरम्यान तुम्ही कोणाकोणाला भेटलात आणि तुमचा अनुभव काय? मी माझं ॲडव्हान्स ट्रेनिंग केल्यानंतर माझी पालमला दिल्लीमध्ये पोस्टिंग होती, जिथे VIP आणि VVIP लोकांसाठी ते कम्युनिकेशन युनिट आहे, जे भारताचं राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, कॅबिनेट मिनिस्टर्स, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सचे चीफ आणि फॉरेन आलेले काही हेड्स त्यांना भारतामध्ये फिरवण्यासाठी किंवा जवळच्या देशामध्ये आपल्या लोकांना फिरवण्यासाठी ह्या विमानांचा वापर केला जातो. त्यामुळं माझ्या ऑगस्ट 81 ते मे 90पर्यंतच्या त्या पिरियडमध्ये 9 वर्षामध्ये जेवढे प्राईम मिनिस्टर होते, इन्क्लुडिंग इंदिरा गांधी, विश्वनाथ प्रताप सिंग, राजीव गांधी, राष्ट्रपती ज्ञानी झैल सिंग, राष्ट्रपती शंकरदयाळ शर्मा, हे नीलम संजीव रेड्डी, के नरसिंहराव, भरपूर लोकांबरोबर प्रवास केलेला आहे. सगळ्यांशीच बोलण्याचा प्रसंग येत नाही, पण जिथं कामानिमित्त काही बोलणं झालं तरच होतं. पण ह्या लोकांना जवळून बघितलेलं आहे. मी म्हटलं मगाशी की राजकारणी हे लोक सर्व मला मोठे समाजसेवक वाटले, जे आता माझं मत बदललेलं आहे, पण ते होतं. तसंच त्या युनिटमध्ये असताना आमचं विमान बरेचशा जवळपासच्या शेजार देशामध्ये जात असतं ऑन ड्युटी. 1986मध्ये मला पाकिस्तानमध्ये 10 दिवसासाठी जाण्याचा संधी मिळाली. त्यावेळचे तत्कालीन कॉमर्स मिनिस्टर होते P. शिवशंकर, जे भारताचे आपले वाणिज्य मंत्री होते, आणि भारत पाकिस्तानमध्ये काही गोष्टी ट्रेड ओपन करायचा होता म्हणून त्याचा पाकिस्तानचा दौरा होता. मग दौऱ्यावर त्या विमानामध्ये 2 पायलट, नेव्हिगेटर आणि माझ्यासारखे 4 किंवा 5 मेंटेनन्स इंजिनिअरिंग स्टाफ असतो. पाकिस्तानमध्ये आम्ही 10 दिवस संपूर्ण पाकिस्तान फिरता आला. आणि चांगली गोष्ट म्हणजे माझ्या आवडीची गोष्ट, मी कुठेही गेलो, जगभर कुठेही फिरलो अमेरिकामध्ये, तर मी विद्यापीठांना जरूर भेटी देतो. त्यामुळे मला तक्षशिला विद्यापीठला जायचंच होतं. आपल्याकडे नालंदा आहे, त्यावर तिकडे तक्षशिला आहे, जो आपला म्हणजे इतिहास आहे, समृद्ध इतिहासाचा भाग आहे. मग मी तिथल्या आम्हाला आमची सगळी व्यवस्था बराचसा भारतीय ॲम्बॅसेडर करत असतात. त्यांना म्हटलं की मला हे तक्षशिला आम्हाला बघायचं आहे. मग इस्लामाबादपासून पेशावरपर्यंत आम्ही जाऊन ते सगळं पाहून आलं. तिथे असलेले म्युझियम आणि ती सगळी वास्तू, आता ती वाईट अवस्थेमध्ये आहे, पण सगळं हे बघून आलो. आणि पाकिस्तान त्यावेळी बघितलं म्हणजे 86मध्ये, तर भारताच्या तुलनेनं खूपच मागासलं होतं. आजही परिस्थिती तशीच असायला पाहिजे. तुलनेनं आपण बरोबर मोठी प्रगती केलेली आहे. म्हणजे आज मितीला भारताची पाकिस्तानबरोबर तुलनाच नाही, का तुलना नॉर्मली समतुल्य लोकांमध्ये असायला पाहिजे, तसं आहे. तर पाकिस्तानचं आपण तुलना करू शकत नाही. त्यामुळे भारत म्हणजे आपण देवाचे आभारी आहोत किंवा आपण भारत देशामध्ये आहोत की आता आपल्याला चांगली आर्थिक व्यवस्था आहे,
चांगलं नागरिकांना चांगलं राहणीमान मिळालेलं आहे, चांगलं आयुष्य जगतोय आपण. ही सगळी आता या देशाची, ह्या राजकारणाची किंवा समाज व्यवस्थेची देण आहे. VIP स्क्वॉडमध्ये जसं तुम्ही म्हणालात की तुम्ही या सगळ्या लोकांना भेटलात, तर ह्या सगळ्या लोकांमधला एखादा अनुभव तुम्ही आम्हाला सांगू शकता का, की कोणाबरोबरचा एकदम खास अनुभव की जो तुमच्या लक्षात राहिला? हो, म्हणजे मी राष्ट्रपती शंकर दयाळ शर्माबरोबर ते भरपूर भाविक होते. त्यामुळं दरवर्षी त्यांची एक टूर असायची बालाजी दर्शनासाठी. त्यावर ट्रिपमधला एक चांगला अनुभव आहे. आणि एक आसाम टूरवर श्रीमती इंदिरा गांधी ॲज अ प्राईम मिनिस्टर असताना त्यांच्या टूरवरचा एक चांगला अनुभव आहे की तिथे आम्ही, आणि त्यांच्यावर तो त्यावेळी 2 मिनटं बोलण्याचाही प्रसंग होता. पण तो एक चांगला अनुभव आहे. त्या प्रसंगामध्ये डिटेल जात नाही, पण आपण देशाच्या पंतप्रधानांवर प्रवास करतोय आणि त्यांच्या असलेल्या सेवेत तिला विमानात काम करतो, ही माझ्यासाठी मोठी गोष्ट होती. एक सामान्य खेडेगावातला मी तरुण एअरफोर्स जॉईन करतो आणि अशा मोठ्या युनिटमध्ये काम करतोय, ही माझ्यासाठी खूप आनंदाची आणि प्रतिष्ठेची गोष्ट होती. तर आता एअरफोर्समधनं निघाल्यानंतर तुम्ही जसं बकेट लिस्टमध्ये एक सांगितलं की बाईक राईड इज वन ऑफ युअर बकेट लिस्ट, आणि आय थिंक सो आत्तापर्यंत तुम्ही 6000 किलोमीटर साधारणतः बाईक राईड झाली असेल तुमची, ज्या सुवर्ण चतुष्कोण मोहीम जी तुम्ही केलीत, म्हणजे 4 राज्यांना जोडणारी किंवा 4 मेट्रो सिटीज आपण म्हणू शकतो त्यांना जोडणाऱ्या याच्यावर तुम्ही जो प्रवास केलात, अराऊंड 6000 किलोमीटर तुम्ही तेव्हा बाईक चालवलीत. त्या 6000 किलोमीटरमध्ये तुम्हाला आय एम शुअर की भरपूर सारे अनुभव आले असतील. त्यातला एखादा असा अनुभव की जो तुम्ही आम्हाला सांगू शकता? माझ्या बकेट लिस्टपैकी एक मोठी संपूर्ण भारत फिरण्याची मोहीम करण्याचा उद्देश, इच्छा होतीच होती. त्यामुळं 2020मध्ये जस्ट म्हटलं कोविडच्या अगोदर आम्ही मित्रांचा ग्रुप केला, जे माझे समवयस्क एअरफोर्स म्हणजे पोलीसमधल्या सेवानिवृत्त अधिकारी आहेत, अशा लोकांचा ग्रुप केला, जे सगळ्यांची वय 60 ते 70मध्ये. बायकिंग ग्रुप तयार करून आम्ही हे सगळं प्रॉपर नियोजन केलं. आणि त्यामध्ये एक आमचा मित्र नरेंद्र हसबनीस यांनी उत्तम नियोजन केलं की आपण प्रत्येक दिवशी कसा प्रवास करणार आहोत, किती अंतरावर आपण स्टे असणार आहे, प्रवासात लागणारी ठिकाणं, शहरं, कुठं काय पाहायचं आहे, प्रॉपर नियोजन होतं. ह्या 16 दिवसामध्ये आम्ही प्रत्येक असं खालून सुरुवात केली. मुंबई ते चेन्नई, चेन्नई ते कलकत्ता, कलकत्ता ते दिल्ली आणि दिल्लीहून परत मुंबई, असा हा 6000+ किलोमीटरचा प्रवास होता. ह्या मोहिमेदरम्यान आमचा हाही उद्देश होता की यांनी भारत एकात्मता संदेश लोकांपर्यंत पोहोचावा. मग शक्य तिथे लोकांच्या गर्दीमध्ये थांबून आमच्यापैकी प्रसाद हसबनीस, भटकर साहेब आणि इतर अधिकाऱ्यांनी लोकांचं थोडं प्रबोधन केलं की आमचं भारत एकसंघ राहायला काय करायला हवं ते. आम्ही मथुरामध्ये नाईट स्टे केला असताना तिथले स्थानिक भाजपचे जे आमदार होते त्यांनी आणि त्यांच्या बंधूनं एका कार्यक्रमात, जो रोटरी क्लबचा कार्यक्रम होता, तिथं आमची ही गोष्ट खूप मोठ्या प्रकारे त्यांनी ॲप्रिशिएट केली की हे सेवानिवृत्त अधिकारी आजही भारत एकात्मतेसाठी काहीतरी करताना दिसतात. त्यांनी आमचा ते सत्कारही केला आणि भरपूर त्यामुळे ते आमच्यासाठी मोठं प्रोत्साहन होतं. त्या व्यतिरिक्त आम्ही भारतमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, सगळ्या ठिकाणी फिरून आलो आणि भारत दर्शन सलग 16 दिवसात झालं. ही आमच्यासाठी मोठी अचिव्हमेंट होती. म्हणजे आमच्यासाठी चिरंतन आनंद देणारी ही गोष्ट झालेली आहे. आता तुम्ही हे जे प्लॅनिंग करता ते म्हणजे कसं असतं थोडक्यात, की आता जे बाईक राईड करतात त्यांना आता अर्थातच ह्या सगळ्या गोष्टींबद्दल माहिती असेल, पण ज्यांना बाईक राईड करायची आहे किंवा ज्यांना आता म्हणजे नवीन बाईक राईड करण्यासाठी जे येत आहेत पुढे, त्यांच्यासाठी काय म्हणजे कसं असतं हे? म्हणजे आम्ही बघतो तर फक्त बाईक रायडर्स जात असतात, पण ते अतिशय शिस्तीत जातात,
ते कधीच इकडून तिकडून असे तसे पळवत नाहीत, उगीच ओव्हर स्पीडिंग करत नाही. मागे त्यांच्याबरोबर एक गाडी पण असते. तर हे काय प्लॅनिंग असतं आणि त्या गाडीमध्ये काय असतं किंवा बाईक राईडला काय तुम्ही रूल्स फॉलो करता ते सांगा आम्हाला. आमच्या ग्रुपबाबत आणि जनरल सांगायचं म्हटलं तर असं आहे की तुम्हाला रस्त्यावर जातो, जितक्या वेळ तुम्ही रस्त्यावर येणार तितक्या वेळ अपघात व्हायची शक्यता वाढते. त्यामुळे सेफ्टी सगळ्यात महत्त्वाची. जेव्हा आपण घराबाहेर बाईकवर हजारो किलोमीटरचा प्रवास करतो तर घरच्या लोकांना नेहमीच काळजी असते. त्यामुळे ती शिस्त पाळण्यासाठी तुम्ही अगोदरच ते प्रॉपर नियोजन हवं आहे की रोज आपण प्रवास कधी करायचा आहे, उत्तम बाईक कंडिशन असायला पाहिजे, बाईकिंग जे आपले गिअर्स आहेत ते सगळे प्रॉपरच असायला पाहिजे, कुठेही यामध्ये कन्फ्युजन नको. मग उत्तम तुमचं हेल्मेट असेल, जॅकेट असेल, तुमचं नी गार्ड आहेत की शूज आहेत, ह्या सगळ्या गोष्टी उत्तमच असायला हवं. शिवाय रोजचा जो प्रवास आहे, माझ्या त्या मोठ्या मोहिमेमध्ये होतं की रोज ॲव्हरेज 400 किलोमीटर आपल्याला जायचं. मग सकाळी किती वाजता निघायचं, किती वाजता पोहोचायचं आणि तिथली व्यवस्था ही सगळी वेल प्लॅन्ड असते. शिवाय बरोबर आम्ही जर 7 रायडर 8 रायडर असू तर पाठीमागे एक बॅकअप फॅन असते, एक गाडी असते ज्यामध्ये सगळं आमचं साहित्य म्हणजे आमचे गिअर्स असतील, स्पेअर साहित्य असेल मोटरसायकलचं, हे सगळं त्यामध्ये असतं, जेणेकरून इन्क्लुडिंग तुमचा फर्स्ट एड बॉक्स असतो. आणि ह्याची काळजी मग आमचा जो कोणी मॅनेजर त्यापैकी असेल तो सगळी काळजी घेतो. त्यामुळं ही सगळं व्यवस्थित जर राहिलं तर तुमची राईड एकदम उत्तम होते. आता याच्यामध्ये आता तुम्ही म्हणालात की तुम्ही स्वतःचाच एक ग्रुप बनवलेला आहे. ओके, तर मॅनेजर वगैरे पण हे तुमचेच मित्र असतात का तुम्ही असं प्रोफेशनली कोणाला हायर करता आणि ते मॅनेजर्स असतात? आमच्या ग्रुपपैकीच एक माणूस जो ज्या गोष्टी मॅनेज करतो. तर आमच्या आतापर्यंतच्या जितक्या आम्ही भारतभर मोहिमा केल्या तर आमचे नरेंद्र हसमीस एक आहेत जे इन्कम टॅक्समधून रिटायर्ड अधिकारी आहेत आणि ते उत्तम प्रकारे मॅनेज करतात. अगदी प्लॅनिंग करण्यापासून त्यांचं सगळं हे करणं म्हणजे रायटिंगमध्ये लिहून काढणं, ते मॅप तयार करणं आणि तो रूट फिक्स करणं, कुठं थांबायचे ते हॉटेल्स वगैरे माहिती करणं, हे सगळं ते कामे करतात. इन्क्लुडिंग फायनान्सचंही ते सगळं बघतात. तुम्हाला इन रूट काय काय लागणार आहे, तुम्हाला सकाळी जर कुठे जर ब्रेकफास्ट मिळणार नसेल हॉटेलमध्ये तर तात्पुरता ब्रेकफास्ट असेल, तुमचं काय मेडिसिन असतील, ह्या सगळ्याच गोष्टी ते उत्तम मॅनेज करतात. त्यामुळे आत्तापर्यंत आम्ही जेवढ्या मोहिमा केल्या त्या सगळ्या 100% यशस्वी झालेल्या आहेत. तर अनिल काकांचं पुस्तक आहे की भारत सुवर्ण चतुष्कोण मोहीम 2020 हे पुस्तक वाचा. त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांचे अनुभव आणि त्यांच्या अनुभवातून भरपूर काय काय शिकायला मिळेल. तेव्हा नवीन बाईक रायडर जे असतील त्यांनीही ते पुस्तक वाचावं किंवा जे बाईक राईड ऑलरेडी करतायत किंवा आज 60व्या वयात ज्यांनी पदार्पण केलेलं आहे ते सुद्धा बाईक राईड करू शकतात. हे अनिल काकांनी अगदी दाखवून दिलेलं आहे की म्हणजे 60व्या वयात आल्यानंतर तुम्ही काही करू शकत नाहीत असं अजिबात नाही आहे. तर तुम्ही जरूर हे पुस्तक वाचा, त्यातनं इन्स्पिरेशन घ्या आणि अशा बाईक राईड करा, त्यातून समाज प्रबोधन पण करा, भरपूर काय काय मेसेज पाठवा आणि आम्हाला सगळ्यांना असेच इन्स्पिरेशन करत राहा. आपण आता वळूया पुढच्या सेगमेंटकडे पॉडकास्टच्या. ते म्हणजे आहे की आता तुम्ही आर्म फोर्सेसमध्ये असताना म्हणजे तुम्ही 15 वर्ष एअरफोर्समध्ये वगैरे काम केलं, तर त्याच्यानुसार आज तुम्हाला काय बदल जाणवतो? कारण काय म्हणजे तुमचे अजूनही मित्र किंवा मित्रांची मुलं किंवा असे आर्म फोर्सेसमध्ये असतीलच, तेव्हा आत्ताची जी करंट गव्हर्नमेंट आहे, BJP गव्हर्नमेंट गेल्या 11 वर्ष ते सत्तेत आहेत, ते आल्यानंतर ॲज अ आर्म फोर्सेस पॉईंट ऑफ व्ह्यूनी तुम्हाला काय बदल जाणवला आणि तो चांगला का वाईट हेही आम्हाला सांगा. मी एअरफोर्समध्ये असताना 90पर्यंत 15 वर्ष माझी नोकरी झाली होती. पण त्यावेळची जी एअरफोर्समधलं आर्म्स अँड ॲम्युनिशन किंवा विमानं, लेटेस्ट विमानं आम्हाला फायटर बॉम्बर हवीत किंवा आर्मी नेव्हीकडं जे काही इक्विपमेंट हवं आहे, युद्धसामुग्री हवी, या बाबतीत नेहमीच पुढं सरकार पाठीमागे होतं. म्हणजे एका ठिकाणी तर आपले त्या तत्कालीन प्राईम मिनिस्टर मनमोहन सिंग सुद्धा म्हटल्यानंतर की पैसे काय झाडायला लागत नाहीत किंवा आम्ही काय विमानं सहज खरेदी करू शकत नाहीत.
त्यानंतर आत्ता जेव्हा हे BJPचं सरकार आलं 2014 पासून, त्यांनी मोठा बदल केलेला आहे. त्यांनी पहिल्यांदा आपलं भारत जे तिन्ही दलं आहेत ती सक्षम करण्यासाठी मोठा बदल केला आहे, आमूलाग्र बदल झालेला आहे. त्यामुळं आत्ता आमची सेना, आर्मी, नेव्ही, एअरफोर्स किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस असतील, कोस्ट गार्ड असेल, ही सगळे फुल कॅपॅसिटीनं पूर्ण युद्धसामग्री सहित आहे, अपडेट झालेली आहे. इक्वली त्या दलातील अधिकारी कर्मचाऱ्यांचं मनोधैर्यसुद्धा भरपूर चालू उंचावलेलं आहे. एक देशाचा प्राईम मिनिस्टर दरवर्षी प्रत्येक दिवाळीच्या सणाला जाऊन बाँड्रीवर आपल्या अधिकारी कर्मचाऱ्यांसमक्ष भेटतो. हे नाटक नक्कीच नाही. त्यांना आत्मीयतेनं वाटतं की हा आमचा जवान आहे, हा आमचा अधिकारी कर्मचारी आहे, ज्यांच्यामुळं आम्ही इकडे निवांत आहोत, की आम्ही सुरक्षित आहोत. त्यामुळं देशाच्या ह्या नवीन बदलाबरोबर आमची सेना प्रचंड ताकदीने सक्षम झालेली आहे आणि हे आता संपूर्ण जगाला माहिती झालेलं आहे. पूर्वी आम्ही फक्त इतर देशावर सामग्रीसाठी आम्ही अवलंबून होतो. आत्ता आम्ही मेक इन इंडियामध्ये आणि युद्ध साहित्यामध्ये जगात आता आम्ही प्रसिद्ध झालेलो आहोत आणि आम्ही विकतोय लोकांना. आम्ही भरपूर एक्सपोर्ट करतोय. त्यामुळे ही मोठी अचिव्हमेंट आहे. जे पूर्वी फक्त मागणारा देश होता इतर देशाकडे कायला गरजे वस्तुगोष्टी, आता आम्ही देणारे झालेलो आहोत. इतकी मोठी ही गोष्ट आहे. सो ह्या गव्हर्नमेंटला नक्कीच किंवा BJP सरकारनं हा बदल केला आहे तो मोठ्या मनानं आपण ॲक्सेप्टच करायला हवे. फक्त विरोधाला विरोध करणारे भरपूर लोक आहेत, पण आम्हाला जो कोणी देशप्रेमी असेल तो माणूस हवा आहे. बरोबर. नरेंद्र मोदींचा मी भक्त आहे असे म्हणण्यापेक्षा जो कोणी देशभक्त असेल त्याचा मी भक्त व्हायला तयार आहे. उद्या आमचे जे विरोधक आहेत त्यांच्यापैकी कोणी झाला, अगदी राहुल गांधी पंतप्रधान झाले आणि ते मोदींपेक्षा चांगलं कार्य करणार असतील देशप्रेमाचं, तर आम्ही त्यांचे भक्त असू. सो हा देशप्रेमी लोकांचा विषय आहे. त्याला देशाविषयी प्रेम आहे, राष्ट्राविषयी त्यांना प्रेम आहे, ज्यांना वाटतं की आपला देश म्हणजे बलाढ्य देश व्हावा. आम्ही जे APJ कलाम म्हटले की आम्ही लवकरच महासत्ता होऊ, तर नक्कीच आपण होऊ. पण आता प्रत्येक नागरिकानं, प्रत्येक राजकारणी विचार करायला हवं आहे की आमचं देशासाठी योगदान काय आहे. बरोबर आहे. आणि भारत हा जगामध्ये सर्वात तरुणांचा देश आहे. मोठ्या संख्येने आपल्याकडे तरुणही आहेत आणि त्यांनी जर ह्या जो यंग भारत आहे, तरुण भारत आहे, त्यांनीही जर जबाबदारी घेतली तर नक्कीच आम्ही जगामध्ये सर्व बाबतीत महासत्ता होऊ शकतो. जगामध्ये देश एक नंबर होऊ शकतात. नक्कीच. आम्ही राजकारणात जाती धर्मात अडकण्यापेक्षा आम्ही देशावर लक्ष केंद्रित करणं जरुरी आहे आणि तेवढं आपलं प्रत्येकाचं योगदान असणं जरुरी आहे. मी लोकांना ब्लेम करण्यापेक्षा माझं काय योगदान आहे तरी मला समजलं मी काय करू शकतो. मला वाटतं की जर मी 2 पुस्तकं लिहून लोकांचं प्रबोधन करू शकतो, असं सगळं क्षेत्रांमध्ये स्कोप असतो. गरज आहे ते तुम्हाला आत्मीयतेनं वाटण्याचं, तुम्हाला देशप्रेम असण्याचं, तुम्हाला देशाविषयी तेवढं हे प्रेम असेल, काहीतरी करण्याची इच्छा असेल तर ते शक्य आहे. बरोबर. ते म्हणतात ना की तुम्हाला देशभक्ती दाखवून देण्यासाठी किंवा देशावरती प्रेम करण्यासाठी आर्म फोर्सेसमध्ये असायला पाहिजे असं काही नाही. तुम्ही तुमच्या परीने सुद्धा देशासाठी काही ना काहीतरी करू शकता. म्हणजे आणि ही सगळ्यांची आय थिंक सो जबाबदारी आहे की म्हणजे अगदी पंतप्रधानपासून ते आपल्यासारख्या सामान्य माणसांची, की तुम्ही ह्या लोकशाहीचा एक घटक आहात. तुम्ही असं म्हणू शकत नाही की लोकशाही म्हणजे फक्त गव्हर्नमेंट. तुम्ही त्या लोकशाहीचा घटक आहात आणि त्या लोकशाहीला एक म्हणजे विनिंग करण्यासाठी किंवा सक्सेसफुल करण्यासाठी तुमचं योगदान ही खूपच जरुरीचं आहे. आपण म्हणू ना की फक्त एकटे पंतप्रधान काय करणार, ते काय सगळं नाही करू शकत. ते तुम्हाला एक लीडिंग देतात, देशाला आपल्या म्हणजे भारताला पुढे नेतात किंवा बाकीच्या देशांबरोबर त्यांचं रिलेशनशिप घट्ट करतात. परंतु ग्रासरूट लेवलवरती कामं करणारे आपणच लोक आहोत आणि आपली केलं पाहिजे आणि त्यांना सपोर्ट दिला पाहिजे. कोणीही, म्हणजे मी असं म्हणत नाही की जसं तुम्ही म्हणालात की जोही देशभक्त असेल त्याला आपण सपोर्ट दिला पाहिजे. मग ते कोणी असू देत, पुढे येऊ देत, आपण त्यांना नक्कीच सपोर्ट दिला पाहिजे. चोरांच्या लोकशाही पुस्तकाचा उद्देशच हा होता
की आम्हाला जर लोकशाही समृद्ध करायचं असेल, सामान्य माणसाला खरोखरच हे कल्याणकारी देश वाटणं असेल, तर आम्ही मतदारांनी जागृत होणं जरुरी आहे. बरोबर. मग मतदाराला कसं जागरूकता आणता येईल त्यासाठी तो लिखाण प्रपंच होता की काय काय करता येईल, कुठे कुठे आम्हाला वाटतं की देशाची ही व्यवस्था बदलता येईल, आपापल्या परीने आपण काय योगदान देऊ शकतो आणि हे लोकशाही समृद्ध करू शकतो, हे विषयात धरूनच ते पुस्तक आहे. वा, सुंदर. आता जसं मी पहिला प्रश्न विचारला की काय बदल घडले आजच्या गव्हर्नमेंटनी आर्म फोर्सेसमध्ये, तर असे काय मिसिंग आहेत की म्हणजे तुम्हाला असं वाटतं की अरे हे असायला पाहिजे होतं तुम्ही जेव्हा सर्व्हिसमध्ये होतात, जे आज आहे ते तेव्हा नव्हतं, अशा काही एखाद दोन गोष्टी तुम्ही सांगू शकता का? हो, त्यावेळी जगभरात जी अद्ययावत म्हणजे फायटर्स बॉम्बर्स विमानं होती, जी इंडियन एअरफोर्सकडे अभावानं होती, कमी होती, पुरेसं संख्याबळ नव्हतं त्यांचं. आमच्याकडे ट्रेंड पायलट जरी असले तर तेवढे त्यांना फ्लाईंग ओव्हर्स मिळत नव्हते असं ऐकिवात होतं. आमच्याकडे युद्धसामुग्री एअरफोर्समध्ये म्हणण्यापेक्षा आर्मीमध्ये त्यावेळी जास्त गरजेची होती, कारण त्यावेळीची युद्ध जास्त ग्राउंडवरनं व्हायची आणि त्यांच्याकडे पुरेसं ते नव्हतं. अगदी युनिफॉर्मसुद्धा अपुराच होता अशी ती अवस्था होती. म्हणजे तत्कालीन गव्हर्नमेंटनं डिफेन्सकडं खूप भरपूर दुर्लक्षच असं होतं. मात्र ह्या सरकारनं त्यामध्ये करून सर्व आता आपली जी युनिफॉर्ममधले आहेत म्हणजे सशस्त्र सेना दलं किंवा पॅरामिलिटरी फोर्सेस, हे सगळ्यांना आता सक्षम केलेलं आहे, सर्व बाबतीत आता ते परिपूर्ण केलेले आहेत. त्यामुळं हा मोठा बदल आहे की पूर्वीचा भारत आणि आत्ताचा भारत मोठा म्हणजे आमूलाग्र बदल झालेला आहे. इन्सिडेंटवरती बघितलं सुद्धा, ऑपरेशन सिंदूर जेव्हा झालं तेव्हा आपण आपलं बळ काय होतं ते बघितलं आणि मी बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये किंवा न्यूजमध्ये बघितलं की आपण फक्त 2%च ॲक्च्युली हे वापरलं. अजून आपल्याकडे अजून भरपूर स्ट्रेंथ आहे, आपण फक्त त्या 2%च वापरले आणि आपण नेहमीच डिफेन्स केला. भारताने आज कधीही स्वतःहून कोणावरती हल्ला केला नाही आणि काही काबीज केलं नाही, हमेशा आपण डिफेन्सच केलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये पण आपण डिफेन्सच केलं. ऑपरेशन सिंदूरमध्ये जे घडलं ते म्हणजे वाखाणण्याजोगंच आहे, म्हणजे हे साधारणतः पहिलेच करायला पाहिजे होतं, पण चला देर आहे दुरुस्त आहे असं म्हणू शकतो आपण. आणि आता भारत चेंज होतो आहे आणि आपण सगळेच त्याचे साक्षीदार आहोत आणि खूपच मजा येते की बघताना सुद्धा की आज आपण आपले डिसिजन स्टँड करतो. जेव्हा युक्रेन आणि रशिया वॉर होतं तेव्हा आपण तटस्थ राहू शकतो, आपण कोणाच्या दबावाखाली येत नाही. अमेरिका आपल्यावर दबाव करतं की नाही तुम्ही हे करा, तरीसुद्धा आपण त्या दबावाला म्हणजे मान्यता न देता तटस्थ राहू शकतो. ही आजच्या भारताची पॉवर आहे, आय थिंक सो. आणि हे सगळ्यांमुळेच झालं आहे, म्हणजे तुम्ही, आम्ही, सामान्य माणूस, गव्हर्नमेंट, या सगळ्यांच्या म्हणजे एकत्रितपणामुळे आज आपण एवढे सशक्त झालेलो आहोत. नक्कीच. आता आपण ह्याच्यानंतर आपण एक मस्त मजेशीर गोष्टीकडे बोलूया, ते म्हणजे रॅपिड फायर. ओके, मी तुम्हाला काही क्वेश्चन विचारेन, तुम्ही पटापट मला उत्तर द्यायचे रॅपिड फायर, ठीक आहे? एअरफोर्स की पोलीस? एअरफोर्स. नक्कीच. एका शब्दात एअरफोर्सला डिफाईन करायचं असेल तर कसं डिफाईन कराल? माझ्या आयुष्यातील सुवर्णकाळ म्हणजे एअरफोर्स. ॲज अ रायटर तुम्ही मॉर्निंग रायटर आहात का नाईट रायटर आहात? नाईट रायडर आहे मी. उशिरा जागून लिखाण करीत असतो. अरे वा. निवांत वेळ. तुमची स्वतःची अशी बिगेस्ट स्ट्रेंथ काय? माझी सकारात्मकता, पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आणि स्ट्रॉंग विल पॉवर आणि शिस्त, वक्तशीरपणा, ही माझी ताकद समजतो. वा, सुंदर. तुमची एक सवय की जी तुम्ही युनिफॉर्ममधनं अजूनही कॅरी करता आणि ती म्हणजे पुढे पण अजून म्हणजे तुम्ही रिटायर्ड झाल्यानंतर पण ती करता, अशी एक सवय? पंक्च्युअलिटी, वक्तशीरपणा हा माझी सगळ्यात शिस्तीतला भाग आहे. आय थिंक मी ज्या पण आर्म फोर्सेसच्या लोकांना भेटलं ते पहिले म्हणजे शिस्त म्हणजे पहिले टाईम, ते 1 वाजता म्हणजे 1 वाजता पोचणार, 8 म्हणजे 8 वाजता पोचणार, पण ते खूपच छान आहे. जसं तुम्ही बकेट लिस्ट सांगितलं, विशलिस्ट सांगितली, आता पुढचं नेक्स्ट स्टेप काय तुमचे? नेक्स्ट विशलिस्ट कोणती तुम्ही पूर्ण करणार?
आता लवकरच माझं म्हणजे पुणे टू लंडन हे नियोजित आहे. अंटार्क्टिकासुद्धा आहे, नियोजनामध्ये आहे. आता जसं शक्य होईल तसं ते करेल. आणि लवकर झाल्यास एक पॅराजम्प पुन्हा करण्याची इच्छा आहे. आणि त्यासाठी माझ्या जी भारत सरकारची स्कायडायव्हिंग टीम आहे तिथल्या अधिकाऱ्यांबरोबर मी संपर्कात आहे. जेव्हा कधी मला संधी मिळेल ते पूर्ण करेल. नक्कीच. तुमचं फेवरेट रायटर किंवा ऑथर कोण? एक अमेरिकन नाटककार जी अगोदर मी म्हटलो युजीन ओनील, हा माझा सगळ्यात फेवरेट रायटर आहे. ज्यांना नाटकामध्ये नोबेल पारितोषिक मिळालं. त्यांची लेखनशैली आणि हे मला ट्रिमंडस आवडलेलं आहे. तर भविष्यात माझ्याकडे कशी ती पण एक बकेट लिस्टमध्ये आहे. आता माझं गावाला रायगडमध्ये जिथे फार्म हाऊस आहे, 3 एकर जागा आहे. तर मी आता अमेरिकेत गेल्यानंतर प्रत्येक वेळी एक लॉटरी तिकीट खरेदी करतो अच्छा. की मला $1,00,000 मिळावे कितीतरी. आणि त्या जागेमध्ये मला एक ओपन थिएटर बांधायचे, नाट्यगृह बांधायचे, ज्याचं नाव युजीन ओनील असेल. अच्छा. बाकी आपल्या लेखकांची नावं असतील, गडकरी रंगमंच वगैरे गोष्टी असतील, पण त्या लेखकाच्या नावानं मला ते एक नाट्यगृह हवं आहे, जिथं ग्रामीण भागातील लोक, विद्यार्थी, अशा संस्था नाटक तिथे करतील. त्यांनी एक पण मानधन त्याने घेऊ नये, मी देऊ नये, पण त्यांनी चांगली व्यवस्था केली जाईल. ते असं व्हावं ती संस्था की भविष्यात नाट्यसंस्थांना वाटावं की इथं आपण नाटक करणं प्रतिष्ठेचा भाग आहे. अच्छा. ती ही माझी, मला माहिती नाही कधी पूर्ण होईल, पण ही एक इच्छा आहे की मला जर आर्थिक मोठं पाठबळ मिळालं आणि तिथे रस्ता झाला, ते रस्ता नाही अजून, तर मी हे करणार. नक्कीच होईल. आमची सगळ्यांची हे आहे तुमच्या पाठीशी, स्ट्रॉंग विल आहे तुमच्या पाठीशी. नक्कीच होईल. एक वन वर्ड, एका शब्दात जर का तुम्ही म्हणाल PM नरेंद्र मोदीजी जे आत्ताचे आपले करंट प्राईम मिनिस्टर आहेत, त्यांच्याबद्दल काय एक शब्दात वर्णन कराल फ्रॉम द पॉईंट ऑफ व्ह्यू ऑफ आर्म फोर्सेस? देशाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत आम्हाला 15 पंतप्रधान मिळाले. नरेंद्र मोदी हे 15वे आहेत. पण आपण तुलना केली तर सर्वात सक्षम माणूस आहे. तर देशाच्या राजकारणात किंवा कल्याणकारी राज्यामध्ये पहिला देशभक्त मिळालेला आहे, जो देश सुरक्षित करण्यासाठी आणि सामान्य माणसासाठी कार्यरत आहे. सुंदर. एक पुस्तक जे सगळ्यांनी वाचावं? खरं तर एक मराठी साहित्यामध्ये भरपूर चांगलं साहित्य आहे, पण तरुणाई किंवा ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा आपल्या जे संत साहित्य आहे किंवा जसं ज्ञानेश्वरी आहे, दासबोध आहे, तुकाराम गाथा आहेत, ही पुस्तकं वाचावीत. आणि ज्यांना लोकशाहीविषयी, देशाविषयी प्रेम आहे किंवा आपण त्याला काहीतरी आपलं डिवोशन हवं, काहीतरी आपलं तिथे त्याला काय म्हणतो आपण योगदान हवं, चोरांची लोकशाही जरूर वाचावं. तर तुम्हाला नक्कीच त्याचा काहीतरी प्रोत्साहन मिळेल की येस, आपण देशासाठी काहीतरी करणं जरुरी आहे, ते आपलं नैतिक किंवा राष्ट्रीय कर्तव्य आहे, याची जाणीव होण्यासाठी माझं चोरांची लोकशाही पुस्तक जरूर वाचावं. नक्कीच. तुमचं कम्फर्ट फूड काय? मी 100% नॉन व्हेजिटेरियन आहे. लहानपणापासून मी ट्रिमंडस फिश हा प्रकार मला भरपूर आवडतो. ओके. त्यामुळं मला सकाळ, दुपार, संध्याकाळ फिश दिलं, फिश करी, फिश फ्राय काही दिलं तर माझं ते आवडीचं फूड आहे. सुंदर. वन लाईन ऑफ मोटिवेशन. आपण जर म्हणजे माणूस फोकस असला, तुमची स्ट्रॉंग विल पॉवर असली, प्रबळ शक्ती असली आणि तुमचं ध्येय निश्चित असेल आणि प्रयत्न प्रॉपर असतील, प्रयत्नामध्ये सातत्य असेल, तर यश हमखास मिळतं. तर तरुण विद्यार्थी असेल किंवा कुठला उद्योजक असेल किंवा काय कारखानदार असेल, तुमची त्या उद्देश, तुमची मेहनत आणि हे इच्छाशक्ती चांगली असेल, यश हमखास मिळतं.
नक्कीच नक्कीच. सो आता इकडे आपला रॅपिड फायर संपला आहे. त्यानंतर आता मी अजून एक काही क्वेश्चन विचारू तुम्हाला, जे आमच्या प्रेक्षकांना नक्कीच ऐकायला आवडेल. तुमचे आता पोलीस, एअरफोर्स, नंतर रायटर, तुमच्या बाईक राईड, या सगळ्यामध्ये कोणता एक मोमेंट तुम्ही आम्हाला सांगू शकता की जो तुम्हाला असं वाटतो की दॅट इज अ प्राऊड मुमेंट फॉर यू, की जे झालं तेव्हा तुम्हाला असं वाटलं की म्हणजे स्वतःवरती म्हणतो ना आपण, स्वतःवरती गर्व झाला की छान, म्हणजे मी काहीतरी चांगलंच केलं. नक्कीच असा कोणता एखादा मुमेंट आहे तुमच्या आयुष्यात? भरपूर अनुभवापैकी एक आहे एअरफोर्समधला, की जेव्हा एक आमचं VIP विमान पुण्यामध्ये नादुरुस्त झालं, ते पुन्हा फ्लाय करू शकत नाही असं, पालमहून आमची एक टेक्निकल टीम गेली आणि तेही फेल झाले. मग पुन्हा मेसेज आला की नवीन लोक पाठवा. मग ज्या टीमचा मी इन्चार्ज होतो ॲज अ टेक्निकल इन्चार्ज आणि माझे 6 लोक, आम्ही सगळे सर्व्हिस मॅन्युअल्स आणि सगळे इक्विपमेंट, हार्डवेअरचे कॅन वगैरे सगळे घेऊन पुण्यामध्ये पोहोचलो. ते एअरक्राफ्ट आम्ही सर्व्हिस केलं आणि दिल्लीला फ्लाय केलं. पायलट सेट तिथं होता. पुण्यामध्ये आल्यानंतर तिथला जो CEO होता, त्याला त्या आमच्या अभिनेत्याला काही माहिती नाही, त्याने विरोध केला की मी हे विमान फ्लाय होऊ देणार नाही. पण मग माझे तेव्हा एअरक्राफ्टचे कॅप्टन पायलट होते, स्क्वॉड्रन महादेवन, त्यांना मी सांगितलं की सर, ह्या ब्रिटिश सर्व्हिस मॅन्युअलप्रमाणे आपण हे विमान फक्त, कारण आमचं एक त्याचं ऑलिओ लेग किंवा एक अंडर कॅरेज ते पूर्ण हे झालं होतं, त्याची पूर्ण ऑइल आणि हवा जाऊन ते खाली बसलं होतं. ओपन ग्राउंडवरती आम्ही काही करू शकत नव्हतो. मग त्यांना मी दाखवलं की हे आपल्या मॅन्युअलप्रमाणे असं म्हटलं आहे की फक्त न्यूमॅटिक म्हणजे एअरवर तुम्ही चार्ज करून 2 लँडिंग करू शकताय. आपल्याला तर इथून पुण्याहून टेक ऑफ केलं की दिल्लीमध्ये एकच लँडिंग करायचं आहे आणि मी शुअर आहे की काही होणार नाही, हे मॅन्युअलप्रमाणे आणि ते बरोबर आहे. मग प्रश्न आला की आता आम्ही फ्लाय कसं करायचं, कारण तिथला पुण्यातला CEO म्हणतो की मी हे खूप देणार नाही. मग लिटरली आम्ही पुण्याहून विमान पळवून नेलं दिल्लीला. मी त्या आमच्या कॅप्टन पायलटला म्हटलो की तुम्ही आता हे CA इथून निघून गेले की त्यांना फक्त टेक्निकल काही माहिती नाही, कारण ते दुसऱ्या विषयातले हे आहेत, इंजिनियर आहेत. फक्त ATCची एअर ट्रॅफिक कंट्रोलची परवानगी घ्या, एकदा टेक ऑफ केलं की आपण दिल्लीमध्येच. आणि तसंच केलं. ते CEO गेल्यानंतर आमच्या कॅप्टनने परवानगी घेतली ATCची, टेक ऑफ केलं, दिल्लीमध्ये आम्ही लँड केलं. त्यावेळचे पार्कुमार म्हणून आमचे ग्रुप कॅप्टन पार्कुमार जे युनिट इन्चार्ज होते, ते विमान रिसीव्ह करायला आले आणि त्यांनी मोठ्या मनानं ॲप्रिशिएट केलं की अरे खूप चांगलं की तुम्ही विमान इथे घेऊन आलात व्यवस्थित. एवढं तिथं प्रॉब्लेम होता आम्हाला ओपन टार्मिंग करण्याचा. मात्र इथे आपल्याकडे R&DS आहे, रिपेअर अँड सर्व्हिसिंग सेक्शन आहे, प्रॉपर आपण इथे सर्व्हिसिंग करू शकतो. तर ती गोष्ट मला खूप चांगली होती. शिवाय जेव्हा नेक्स्ट आमचा रंपंच होता, नाईट सगळा रंपंच बडाखाना वगैरे असतो, त्यावेळी त्यांनी पुन्हा एकदा मला आणि माझ्या संपूर्ण टीमला बोलून सगळ्यांसमोर कौतुक केलं. हे माझ्यासाठी खूप मोठं जॉब सॅटिस्फॅक्शन, समाधान देण्याची गोष्ट होती. त्यामुळं तो आनंद मी आजही विसरलेला नाही. सुंदर सुंदर सुंदर. आता हे तुमची जी एवढी मोठी लिगसी आहे की एवढा एक्सपिरियन्स वगैरे, तुम्हाला काय वाटतं की ही लिगसी कशी लोकांनी आठवणीत ठेवावी? मी म्हणतो की माझा जो जगण्याचा फंडा आहे, जी जीवनशैली आहे, ती जर लोकांना आवडली तर त्यांनी ती आत्मसात करावी आणि जगण्याचा आनंद घ्यावा. माझ्या पहिल्या पुस्तकात मी लिहिलं आहे, माझं मृत्यूपत्रही लिहिलेलं आहे की मृत्यूनंतर मला मृत्यू कसा यावा, काय करावं, त्यावेळी नातेवाईक काय करावं, हे सगळं लिहिलेलं आहे आणि ते वाचल्यानंतर भरपूर लोकांना ते आवडलेलं आहे. तसंच आताही माझं जे नवीन पुस्तक येतं आहे, माय फायनल इनिंग, त्यामध्ये मी जेव्हा माझं एक प्रकरण लिहिलं की माझी वैकुंठ वारी, नियर डेथ एक्सपिरियन्स, आणि मी जाऊन म्हणजे मी स्वर्गात जाऊन परत आलो अशी ती स्टोरी आहे. पूर्वी कोकणामध्ये एक माणूस मृत्यू पावल्यानंतर घरामध्ये पुढची 10 दिवस गरुड पुराण किंवा स्वर्गारोहण नावाचं पोथी वाचली जायची. उद्देश हा होता की
त्याचा आत्म्याचं स्वर्गातमध्ये चांगल्यापैकी प्रवास व्हावा आणि त्याला मोक्ष मिळावा, शांती मिळावी असं होतं. मी आता ह्यामध्ये एक प्रकरण असंही लिहिलं आहे की जीवनाचं अंतिम सत्य मृत्यू. मृत्यूला जर आपण घाबरलो नाही तर जगण्याचा आनंद वाढेल. आपले जे आध्यात्मिक गुरु आहेत तरुण सागर, संत तरुण सागर आणि विमलाजी ठकार, आध्यात्मिक इथल्या गुजरातमधल्या ज्या हे गुरु आहेत, त्या दोघांचं म्हणणं आहे की जर जगणं, जन्म जर आनंददायी आहे, तुम्ही बारसं, लग्न, सगळ्या गोष्टी आपण मोठा सेलिब्रेट करतो, तर त्याक्रमाने येणारा मृत्यूसुद्धा आनंददायीच असलं पाहिजे. मात्र आम्ही ते सेलिब्रेट करत नाही. लोकांना घरी देव असलेला आनंद येतो, देव आपल्या घरी आनंद असतो, पण कोणाला देवाघरी जायचा आनंद वाटत नाही. पण तुम्ही जर मृत्यूचं सत्य स्वीकारलं, जे अंतिम सत्य आहे, खरं आहे, प्रत्येक माणूस मरणारच आहे, ते स्वीकारलं तर आजचा जगण्याचा जो हे आहे, दिवस आहे, तो तुम्ही भरपूर एन्जॉय करणार. मग माझी जीवनशैली ती आहे. मी मृत्यू ॲक्सेप्ट केलेला आहे आणि त्यानं जगण्याचा सुंदर आनंद घेतो आहे. आता मी त्या वैकुंठावर आल्यानंतर मला नवीन बोनस आयुष्य मिळालेलं आहे. त्यामुळे तेवढ्याच मोठ्या प्रकारे, चांगल्या प्रकारे मी जगतो आहे. एकच गोष्ट आहे की आता स्पेशली ज्येष्ठ नागरिकांसाठी की त्यांना चांगलं जगण्यासाठी, की आनंद जगण्यासाठी सामाजिक आयुष्य खूप महत्त्वाचं आहे. माझ्या कुटुंबात, माझे मित्रपरिवार, माझ्या समाजात माझे काहीतरी लोक असे असायला पाहिजे की जे खरोखर माझे मित्र आहेत. प्रत्येकाने विचार करा, तुम्हाला खरे 4 तरी मित्र आहेत का? ज्याला 10 मित्र आहेत की ज्याला सुखदुःखात धावून येतील, तो जगातील सर्वात श्रीमंत माणूस मी म्हणेल. पण शोध घेऊनही नाही मिळत. मी जेव्हा शोध घेतला 2 वेळा, एका दंगलीतून वाचल्यानंतर मी शोध घेतला त्यावेळी, आणि आता जेव्हा मी वैकुंठ वारीहून परत आलो, तर मला मुश्किलने 4च मित्र मिळाले. त्यापैकी एक नातेवाईक, इतर 3 मित्र जे माझ्यासाठी सदैव हजर असतात, खरे मित्र. आपल्याला व्हॉट्सअप आणि फेसबुकवर हजारो तुम्हाला आभासी मित्र आहेत. खरे मित्र किती हा प्रश्न आहे. आपण काम करण्याच्या ठिकाणी आपले मित्र होतात, ते आपले सहकारी की सहयोगी मित्र असतात. खरे मित्र असतातच असं नाही आहे. त्यामुळं आपण म्हणजे स्पेशली तरुणाई, ज्येष्ठ नागरिकांना असे आपल्या मित्रसंग्रह, असं सामाजिक आयुष्य, असं चांगले कौटुंबिक संबंध असायला हवं. ती जगण्याचा एक तुम्हाला नक्कीच मोठा आनंद, मोठी ऊर्जा देईल. सो धन्यवाद अनिल काका, तुम्ही इकडे आलात. तुमच्याशी गप्पा मारायला मला खूप मजा आली, खूपच मजा आली, आणि तुमच्याकडनं आम्हाला भरपूर काय काय शिकायला मिळालं. जाता जाता एक शेवटचा प्रश्न जो आमच्या सगळ्यांसाठी खास आणि म्हणजे आहे की तुम्ही आजकालच्या जनरेशनला, जे आज भरपूर कन्फ्यूज आहेत किंवा डायरेक्शनलेस आहेत, त्यांना एक शेवटचा संदेश काय द्याल? आणि त्यांनी आता हे पुढचं म्हणजे एवढं आयुष्य कसं जगावं, किंवा त्यांनी काय काय करावं, काय प्लॅन करावं, हे एक सांगूया आणि आपण इकडेच थांबूया आज. आता तरुणाईनं हे महत्त्वाचं आहे की त्यांनी फ्युचर प्लॅनिंग असायलाच हवं आहे. आता सरकारी पेन्शन स्कीम वगैरे तर बंद झालेल्या आहेत. तुम्हाला जर रिटायरमेंटनंतर चांगलं आयुष्य हवं असेल तर तुमचं शारीरिक, मानसिक आरोग्यासाठी तुम्हाला ती वेल प्लॅन असायला पाहिजे. स्वतःच्या मालकीचं घर हवं आहे तुम्हाला, आर्थिक नियोजन हवं, त्यासाठी तुमचं शरीर, मनाचं आरोग्य सांभाळायला हवं, आणि ह्या सगळ्या गोष्टी वेल फोकस असाव्या. जगण्याचा तुमचा उद्देश क्लिअर हवा. ते असेल तर तुम्हाला कुठेच अडचण येत नाही. नोकरी व्यवसायात आपण रोज 8 तास 10 तास बिझी असतो. ते बंद झाल्यानंतर काय करायचा पुढे प्रश्न आहे. काही लोक म्हणतात की आता आम्ही 4 धाम करून आलो, जगभर टूर केली, पण पुढे काय हा प्रश्न असतो. त्यामुळे तुम्हाला सातत्यानं जगण्याचा उद्देश असेल तर तुमचा आनंद अबाधित राहील. त्यासाठी तुम्हाला वेगवेगळे छंद जपणं जरुरी आहे. तुमच्या आवडीचे भरपूर छंद तुम्ही जपू शकताय. रिटायर्ड शिक्षकांनी लहान मुलांसाठी वर्ग काढले, त्यांच्यासाठी योगा वर्ग सुरू केले, किंवा मग मी ज्यामध्ये की जो हे आहे तज्ज्ञ माणूस आहे, मी आयुष्यभर नोकरी केली, त्यात लोकांचं प्रबोधन केलं. अगदी तुमच्या आवडीचं तुम्ही संगीत वाद्य शिकलं, संगीत शिकलं, लिखाण वाचन केलं.
अशा भरपूर गोष्टी आहेत की ज्यामध्ये तुमच्या आवडीच्या क्षेत्रामध्ये तुम्ही जर ते छंद बाळगले तर तुमचा जगण्याचा उत्साह वाढेल. मी 2 नोकरीमध्ये असताना जेवढा बिझी नव्हतो तेवढा आता मी बिझी आहे, कारण मी एका वेळी 10 गोष्टी करतोय. मी माझा फोटोग्राफीचा वेगळा ग्रुप आहे, बायकिंगचा वेगळा ग्रुप आहे, ट्रेकिंगचा आहे वेगळा ग्रुप आहे, मनमोजी लोकांचा वेगळा ग्रुप आहे आणि साहित्यिक आता मी साहित्यिक होण्याचा प्रयत्न करतोय. मी प्रयोगशील लेखक म्हणतो स्वतःला. तर साहित्यिक लोकांचं चांगले आता ग्रुप झालेला आहे. त्यामुळे जगण्याची मजा, जगण्याचा आनंद दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. चांगली गोष्ट म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये किंवा मराठीमध्ये भरपूर साहित्यिक सेवा या संस्था आहेत. आता मागच्या मी लिहायला सुरू केल्यापासून आतापर्यंत त्यांनी मला 10 तरी वेगवेगळे पुरस्कार दिले. राज्यस्तरीयचे 5 पुरस्कार मिळाले, नॅशनल लेवलचा 1 पुरस्कार मिळाला. ही माझ्यासाठी मोठी कौतुकाची गोष्ट आहे आणि मला सातत्यानं प्रोत्साहन आहे. नवीन लेखकाला हे प्रोत्साहन आहे. त्यामुळं लिखाण आणि बाकी छंद चालू आहेत. जगण्याचा आनंद चालूच वाढतच आहे. छान प्रकारे आपलं आयुष्य जगा, प्लॅन करा, मजा करा, बस हेच आहे न जगणं. सो नक्कीच धन्यवाद काका, तुमच्याबरोबर बोलून आम्हाला खूप मजा आली, गप्पा मारायला खूप मजा आली. परत एकदा जरूर भेटूया आपण दुसऱ्या पॉडकास्टमध्ये दुसऱ्या विषयांबद्दल. आणि तुम्ही आम्हाला नक्की सांगा की तुम्हाला हा पॉडकास्ट कसा वाटला, कमेंटमध्ये लिहून पाठवा. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अजून कोणत्या विषयांवर तुम्हाला काय ऐकायला आवडेल हे नक्कीच सांगा. आणि हो, काकांची लिहिलेली 3 पुस्तकं ही आता वेबसाईटवरती पण आहेत. काकांच्या वेबसाईटचं मी URL डिस्क्रिप्शनमध्ये टाकीन. तुम्ही तिकडनं डायरेक्ट खरेदी करू शकता. ती तुमच्या घरपोच डिलिव्हरी होईल. घरपोच तुमच्याकडे ती तिन्हीच्या तिन्ही पुस्तकं येऊ शकतील. तेव्हा नक्कीच या पुस्तकांचा आनंद घ्या आणि आम्हाला असंच प्रेम देत राहा आणि असेच सबस्क्रिप्शन वाढवत राहा. धन्यवाद.